हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड सर्वांना. Praise the Lord. आशीर्वादित आहात. नवीन महिना मार्च महिना. हालेलुया. नंबर 3 व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नंबर 3 व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा. नंबर 3 सगळ्यांना माहिती आहे ना, कुठला तर मॅजिकल नंबर काय सांगा? 3 7. सो देवाची महान कृपेने आपण तिसऱ्या महिन्यात आलेलो आहोत. आणि जसं मी बोललो मागाशी, पण आजचा मेसेज व्हेरी स्पेशल आहे. करेपणाने ज्या लेकराने देवासाठी स्वतःला दिलेले आहेत आणि जीवनामध्ये मनामध्ये एखादी इच्छा आहे देवासाठी काहीतरी करायची, त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने देव चालवणार आहे. जसं मला चालवत आहे. मी काहीतरी उगाच बोलत नाहीये. मी माझ्या आयुष्यात विचार केला नाही की मी ज्या पोझिशन मधून आता जात आहे, मी कधी स्वप्नात पण विचार केला असं मी एखादा दिवस करीन, पण देव ते करत आहे. सो आजचं वचन तेच आहे. भरपूर लोकांना वाटतं आम्हाला पण तसं व्हायचंय, हे करायचंय, ते करायचंय. ते असंच होत नाहीये. देव काहीतरी महान कार्य करणार आहे, देवाची इच्छा आहे. म्हणून तरी देव काहीतरी वेगवेगळा भाग आपल्या जीवनामध्ये दाखवतो. एक लक्षात घ्या प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे जे संकट येतात ते तुम्हाला मारण्यासाठी येत नाही, तुमचा नाश करण्यासाठी येत नाही, तुम्हाला एनर्जेटिक करण्यासाठी येतो. समजायला की एखादी गोष्ट घडतो त्याकडे मी काय होतं, निराश होणार नाही, पडणार नाही, अजून सामर्थ्याने भरतो. मी काहीतरी करून दाखवेन, मी काहीतरी करून दाखवेन. म्हणजे एक वेगळा मोड, एक टर्न असतो आपल्या जीवनामध्ये. सो आजचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. देव बाबा म्हणतात तुम्हाला ठाऊक नसलेला एक वेगळ्या मार्गातून ते तुम्हाला नेणार आहे. कळालं? तुम्हाला ठाऊक नसलेला एक वेगळ्या मार्गातून देव बाबा आम्हाला नेणार आहे. ज्या मार्गातून तुम्ही पूर्वी कधी गेला नव्हता त्या मार्गातून देव तुम्हाला नेणार आहे. हालेलुया. हालेलुया. आपण वाचूया यशाया 41:3. आयझाया 41:3. वाचा आयझाया 41:3. यशाया 41:3. तो त्यांचा पाठलाग करतो, ज्या वाटेवर त्याने कधी पाऊल ठेवले नव्हते तिने तो बिनधोक जातो. क्लिअर पुन्हा एकदा. यशाया 41:3. हा. तो त्यांचा पाठलाग करतो, हा. ज्या वाटेवर त्याने कधी पाऊल ठेवले नव्हते ज्या वाटेवर त्याने कधी पाऊल ठेवले नाही तिने हा तो बिनधोक जातो. बिनधास्त. इट मीन्स बिनधास्त ते जाणार. नवीन कुठल्या पण गोष्टी करायला सगळ्यांना भीती वाटते की नाही? नवीन पाऊल उचलायचं आहे, नवीन गावात जायचं आहे, नवीन काहीतरी. बी एनर्जेटिक टुडे. तयारीने राहा. देवा माझ्याशी बोल. देव कुणाला सोडत नाही. लक्षात घ्या, टॅलेंटेड लोक, हुशार लोक, पंडित लोक देवाला नको, मूर्खांना घेतो आणि माझ्यासारखं बनवतो. 1 नंबर मित्र, 1 नंबर लाजणारे, काहीच येत नाही, एक पण भाषा दड्ड क्लिअर येत नाही. कळालं? कोणा सगळ्या भाषामध्ये मिनिस्टर करून घेतोय काय? हालेलुया. 1 नंबर लाजणारी. 4 मिस्टरांनी मित्र तरी कधी त्यांना आणायचेच नाही. इन केस कोणीतरी जवळचे लोक घरी आले तर पडदा तुमच्या ही आम्ही होतो. कोण आम्ही होतो? पडदा इकडं, नुसतं हात चहा घ्या त्यांना द्यायला. कळालं? सो बी स्ट्रॉंग. जेव्हा देवाकडे मी येतो देव आम्हाला वेगळा करतो. ओ माय गॉड, समथिंग इज हॅपनिंग. काय म्हणता? ज्या मार्गात त्या कधीच गेले नव्हते, ज्या वाटेत त्याने कधी पाऊल टाकले नव्हते, त्या वाटेत बिनधास्त झालं. हालेलुया. हालेलुया. संपला मेसेज. हालेलुया. किती स्पष्टपणे देव बोलतात. खूप वेगळं, एक वेगळं परिणाम. एक म्हणतो ना की मी माझं लाईफ बद्दल मी विचार करतो प्रियानो. मी पूर्वी 4 ते 5 तास झोपायचे. किती? 4 ते 5 तास. पूर्वी 12ला झोपायची, 5ला उठायची, कधी 12च्या नंतर झोपायचं. आणि खूप सगळे सिस्टर असं नाही झोपायचं, 8 तास झोपायला पाहिजे, 7 तास झोपायला पाहिजे. बायकांना झोपायची सक्त गरज आहे म्हणे. हे पास म्हणे, ते पास म्हणे. मेनोपास काय काहीतरी गाणं म्हटलं सगळ्यांनी. तर 8 तास कमीत कमी झोप पाहिजे. का? म्हणजे 7 तास आपलं बॉडी पुन्हा हे होतं. अरे बाबा, माझ्या बाबाच्या सानिध्यामध्ये बसून जेव्हा माझा बाबा बॉडी करायला माझा
हा वेगळंच आहे. हालेलुया. देव बाबा इतकं वेगळ्या मार्गात नाही तर कोणी विचार करेल का मी 11 वाजता रात्री जेवते, 10:30-11ला जेवते, रात्रभर बाबाचं जो असते ना डेकोर येते ना ऍसिडिटी होते ना पित्त होतं ना डोकं दुखतं. जरा वेळेने जेवढे काय व्हायचं बडबड बडबड, अजून आलं नाही, अजून आलं नाही, अजून आलं नाही, कधी जेवायचं कधी झोपायचं. पहिलं गाणं होतं माझा, आता कधी पण येऊ दे मला कुठं झोपायचंय. हालेलुया. कधी पण येऊ दे काय फरक पडत नाही, आरामात बसलेलं असतं रात्री. इतकं बायबल काय सांगते, मी असं वचन वाचत होतं, मी म्हटलं डॅडी काय तू आहेस बाबा. ज्या मागे तू कधी गेले ना विचार करा की रात्री झोपताना 2 वेळा झोपेत उठलो, रात्री झोप चांगलं झालं नाही, आज जरा अस्वस्थ वाटायला लागलं. वाटते की नाही, वाटते की नाही. आणि ही बाई रात्रभर टेकत नाही, पाठी टेकत नाही जमिनीला. असं काही आमचे 2 दिवाण आहेत म्हणजे बेडरूम मध्ये, किड्स बेडरूम आहे, चिल्ड्रन बेडरूम, त्यामध्ये तिथं आमचं प्रेयर हॉल आहे. तिथे मी टेकून बसलेलं असतं. असं तर टेकले की ना झोप येते. काल तर मी काय केलं असणार रात्रीची, आत्मेमध्ये एवढी उत्सुकता आहे, बसायचं प्रेयर करायचं आहे, बायबल वाचलं, आरामात स्तुती आनंद केली अर्धा तास. बायबल वाचलं, उघडून चष्मा घालून बघायला काही दिसेना डोळ्याला काही दिसेना मला, म्हणजे एवढी झोप डोळ्यात आहे. काय केलं असणार, बघितले इकडे तिकडे काय आहे का, पाण्याची बाटली साईडला कायम असतं, रात्रभर पाणी पित असतं. झेंडू बॉम्ब घेतली, काय घेतली, झेंडू बॉम्ब घेतली, असं जर केली डोळ्याला असं लावली, क्लिअर. हालेलुया. की वाच केव्हा सकाळी 5 वाजेपर्यंत. हालेलुया. ज्या मार्ग मी माझ्या आयुष्यात विचार केला नव्हता, बाबा म्हणतात तुला ठाऊक नसला वाटते तू बिंदास असशील, बिंदास. जीवनामध्ये ना देव एखादा टर्न आपल्या जीवनामध्ये असेल, घाबरू नका, रडकं बंद करा, 12 महिने रडगाने. हालेलुया. सध्या काय मुली माझे लेकरे माझे पिल्ले स्ट्रॉंग झाले, म्हणजे आता काय झालं की रडायला येत नाही, हसायला येते. भाऊ हालेलुया. आम्ही तसंच होतो, पण नुसतं रडकं बोलायचं ते तोंडात शब्द पडत नुसतं रडायचं. आता नाही येत रडायला. सगळी म्हणतात कसं ग तुझं, कसं ग त्याचं. रडायला जाते, मी रडते फक्त आत्म्यांसाठी, फक्त लाश होणार आत्म्यांसाठी मी रडते, बाकी कशासाठी रडते. मला नाही मिळालं, मला नाही दिले, मला नाही काकेत घेतले, मला नाही डोक्यावर घेतले, नो. हालेलुया. आता फक्त रडते आत्म्यांसाठी, ज्या आत्मे नाश होणार त्यांच्यासाठी रडते, बाकी कशासाठी मी रडत नाही. काय म्हणतात नाही पप्पा, तुला ठाऊक नाही असला एक वेगळ्या मार्गामध्ये तुला चालवणार आहे आणि तू बिनधास्त चालशील, तू घाबरणार नाही. लय मोठे मोठे डिसिजन होणार आहेत ना. आमेन. हालेलुया. घाबरायचं नाही. काय पण ते बाबा तू आहेस बरोबर, मी का घाबरू, हे कुठलं माणसाचं आश्वासन नाहीये. हालेलुया. का देव बाबा मला विशेष या गोष्टीमध्ये नेत आहे, जे कोणी देवाला वाहून घेतलेलं आहे, ते देवाला स्वीकारलेलं आहे, त्यांचं जीवनच एक मॅजिक असतं, त्यांचं जीवनच एक वेगळ्या पद्धतीचं असतं ना. काय समजत नाही. तुम्ही विचार करा, प्रभूमध्ये येण्यापूर्वी तुम्ही कसं होता, तुमचा विचार कसा होता, तुमचा आचार कसा होता, तुमच्या सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही देवामध्ये तुमचं जीवन विचार किती बदलतो. पैसे काय वाटत नाही, आता सगळं बदलते, बोलणे बदलते, बघणे बदलते. काय लोक मात्र तिकडे एक पाय इकडे एक पाय, कधी त्याच मेंटॅलिटीमध्ये जगाच्या पद्धतीने जगत राहणार, कधी ह्या पद्धतीने प्रभूमध्ये जगत राहणार. अजिबात नाही. मी तुम्हाला काय इम्पॉर्टंट सांगत आहे, ही गोष्ट फक्त आम्हाला देव बाबा वेगळ्या मार्गाने का चालवणार आहे, त्याच्या गौरवासाठी. जसं मी बोललो, माझ्या आयुष्यात एकच उद्देश आहे, एकच गोष्ट आहे, आत्म्याची तारा. मी सुद्धा विचार करते, परवा पण कुणाशी मी बोलत होतो, म्हटलं का माझ्या डोक्यात काहीच येत नाही सध्या, काही सुद्धा माझ्या डोक्यात येत नाही, फक्त एकच येते, आत्म्याला वाचायचं आहे,
बसता उडता लोक दिसतात, यांना वाचवायचं आहे, यांना यांच्यासाठी प्रेयर करायचं आहे, यांच्यासाठी सांगायचं आहे. नुसतं याच्याशिवाय काही मला येत नाही. मला असं म्हटले, मला तसं बोलले, काही फरक पडत नाही. माझ्याशी बोलले नाही, मला बघून तोंड फिरवले, काही फरक पडत नाही. हालेलुया. हट्ट म्हटलं, पट्ट म्हटलं, ओके थँक्यू. इथं हट्ट पट्ट म्हटलं, तिथं बाबाचा काकीत बसले. हालेलुया. सो बी स्ट्रॉंग इन द लॉर्ड. का मी तुम्हाला सांगत आहे, आत्मेबद्दल आपल्या जीवनामध्ये देवाने एक स्पेसिफिक मोठा उद्देश दिलेला आहे. जसं मी रिसेंटली तुम्हाला बोलत आहे, नाश होणाऱ्या आत्म्यांसाठी मागच्याकडे पण मी तुम्हाला सांगितलं, एखादा कनिष्ठ व्यक्ती जो आहे ते पण देवाच्या राज्यामध्ये मौल्यवान आहे. कळालं? एक नवीन व्यक्ती ज्याला काहीच येत नाही, तर त्याला देव फक्त माहित आहे, तो बाप्तिस्मा करणारा योहानापेक्षा श्रेष्ठ आहे. तर बाप्तिस्मा करणारा योहान किती श्रेष्ठ आहे बायबलमध्ये, आहे की नाही? येशूने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा हातातून बाप्तिस्मा घेतले, पण बायबल सांगते, येशू स्वतः बोलले, बाप्तिस्मा करणारा योहानापेक्षा जो कोणी येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहेत, देवाच्या राज्यामध्ये बोळे, त्यांना काहीच येत नाही, काही समजत नाही, ते श्रेष्ठ आहे. आज मी तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट बोलणार आहे. येशू जेव्हा क्रॉसवर मेले, हॅलो, मेले, कितव्या दिवशी उठले? तिसऱ्या दिवशी उठले. तोपर्यंत काय करत होते? पहिल्या दिवशी मेले, तिसऱ्या दिवशी उठले. इथं काय करत होते? पहिल्यापासून 3 पर्यंत काय करत होते? कबरात झोपलेले. कुठे गेले? आत्म्याने काय केले? बी स्ट्रॉंग. बरोबर बोलायचं, बोल. घाबरू. हालेलुया. कुणाला स्वतः सांगितलं? येशूला मी जाऊ बोलले की काय? असं नाही करायचं. हालेलुया. क्लिअर करू आपण वचनाद्वारे. 1 पीटर, 1 पेत्र 4:6. बरेच वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलेली आहे गोष्ट. हालेलुया. 1 पेत्र 4:6 वाचूया. पहिले पेत्र 4:6. कारण सुवार्ता मृतांनाही सांगण्यात आली होती, यासाठी की देहात त्याचा न्याय निवडा मनुष्यानुसार व्हावा, पण आत्म्याने देवानुसार जगावे. हालेलुया. मेलेल्यांना सुवार्ता येशूने सांगितली. हालेलुया. कशासाठी सांगितले? की देहाच्या पद्धतीने न्याय निवडा झाली झाले, आत्म्याचे तारण व्हावा. भरपूर ठिकाणी क्लिअर आहे, कोण आहे आत्मे? जेव्हा नोवाच्या दिवसामध्ये सगळं जग बुडून नाश झाले, मरून गेले, ते लोक ज्यांना चान्स मिळाला नाही पश्चाताप करण्यासाठी, संधी पण देवाने परत दिली नाही. जेव्हा प्रिपरेशन करत, अहो तुम्हाला आणि मला तर ओपनली देवाचं वचन आहे. नोवाच्या दिवसामध्ये काय करत होतं? नोवा सांगत होता का? नुसतं बोलत होतं? कोण ऐकेल हो? आज सगळं माहिती असून लोक स्वीकारताना लोक ऐकत नाही. नोवाच्या दिवसामध्ये काय होतं? नुसतं असं बोलत होता, पाऊस पडणार आहे, 40 दिवस 40 रात्र पाऊस पडणार आहे, 40 रात्र पाऊस पडणार आहे, आणि हो बाबा नाव बांधायला लागले, वर्षानुवर्षाने कोण त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार? कोण ठेवणार? विचार करा. पण ज्या ज्या आत्मे नाश झालेले मेलेला आहे, त्या मेलेल्या आत्म्यांना नरकात जाऊन येशूनी त्यांना शुभवर्तमान सांगितलेलं आहे. नुसतं सांगितले नाही, त्याच वेळा त्या सैतान ते किल्ली घेऊन परत आल्यात. हालेलुया. चोरलेल्या किल्ली चोरून घेतला होता ना तो, ते परत घेऊन आला येशूने. सुवचन काय सांगते? आत्म्यांचा तारण व्हेरी इम्पॉर्टंट आहे. येशूवर क्रॉसवर मेलेला असताना सुद्धा दुसरा काही विचार केले नाही, आत्म्यानं वाचवायला पाहिजे. जगात असताना 3.5 वर्ष शुभवर्तमान सांगितले, 30 वर्षाचे जीवन एक उदाहरण ठेवले लोकांसमोर. हे सगळं करून मेल्यानंतर क्रॉसवर असताना सुद्धा आत्म्यानं वाचवले की नाही? वाचवलेत की नाही? ज्यानं बोकसला तो काय म्हटला? हा नीतिमान पुरुष आहे.
काय केले? बोलले की नाही? सगळ्यांकडं. म्हणजे सांगते काय, आणि ज्या दिवशी येशू मेले, कबरे उठल्यात, कबरे फुटफुट सगळी माणसं मेलेले उठून आल्यात. काय सांगायला लागले? येशूच्या जीवनामध्ये एकच बुक होता, आत्मे. माणसाचा तारण दुसरा कशाचाही नव्हता. सो आज आम्हाला पण देवबाबा सांगतात, जेव्हा येशूला त्या क्रॉसवर मेलेले असताना त्या कबरे जाऊन, त्या नरकात जाऊन त्या लोकांना शुभवर्तमान सांगितले, तर आज आम्ही जिवंत असताना आम्ही किती सांगितले पाहिजे? का असं सांगितले पाहिजे? आता इथंच पहिला पेत्र 4 अध्यायामध्ये 2 पासून आपण 7 पर्यंत एक वचन वाचूया. 1 पीटर 4:2-7. पहिले पेत्र 4 अध्याय 2 पासून पुढे. हा. यासाठी की तुम्ही आपले उरलेल्या देहामधलं आयुष्य माणसाच्या वासनाप्रमाणे नव्हे, हा. तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. पहिली गोष्ट, आपलं आयुष्य किती माहित नाही. माहिती आहे का कुणाला? लाईफ किती दिवस आम्ही जगणार, किती वर्ष आम्ही जगणार, माहित नाही. जेवढं गेलं ते गेलं. ओके, जेवढं गेलं ते गेलं. पण आता इथून पुढं उरलेलं जीवन आम्ही काय केलं पाहिजे? देह वासनेने जगायचं नाहीये. देह वासना कायम स्वतःला तृप्त करायला बघते, स्वतःची मिजाशी करायला सांगते, जगाच्या गोष्टींकडे लक्ष लावायला सांगते, देवाच्या गोष्टीकडे लावायला सांगत नाही. काल एका बहिणीचा मला फोन आला होता. ती बाई पण असंच माझ्याशी बोलत होती. मी म्हटलं काय काय म्हटलं आज खरं मला आता समजायला लागलं कोलोसे 3:1 आणि 2 मधला अर्थ काय आहे. हालेलुया, हालेलुया. काय म्हटलं? कोलोसीकरात 3 अध्याय 1 आणि 2 वचनामधला अर्थ मला आता खरं समजायला लागले. आयुष्यभर 27 वर्ष मी शिकवलो, त्या वचनावर बोललो, त्या वचनावर मी सर्व काही कितीतरी मेसेज दिलो, किती संदेश मी ऐकले. ब्रदर बरेच वेळा त्या टॉपिकवर बोललेत. बघूया ते 2 वचन. कोलोसीकरात 3 अध्याय 1 आणि 2. हा. कलसे 3:1 आणि 2. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात. येस. तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, त्याच्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. पहिली गोष्ट, ख्रिस्तावर तुम्ही उठवले गेला आहात. वरील गोष्टी जिथे ख्रिस्त आणि तिकडच्या गोष्टी मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, यत्न करा. ओके. सेकंड, वरील गोष्टीकडे मन लावा, हा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. हालेलुया. 27 वर्ष हे मी शिकलो याद्वारे, पण त्याचे प्रॅक्टिकली अर्थ मला आता समजायला लागले. आज मी ख्रिस्तामध्ये उठलेली आहे ना, मला जगातल्या कुठल्याही गोष्टीकडे माझं लक्ष नाही. समजायला? मी विचार करायची, एखाद्या बाईला ज्याला नवरा आहे, मुलं, एवढा संसार आहे, एवढं सगळं व्याप आहे, ही बाई कधी असं होईल का? मी आता म्हणतो मी झालो. आज माझ्या डोक्यात काही मला येत नाही. असं नाही की मी काहीच करत नाही, मी सगळं करतो. ज्यांचं जे काम करायला पाहिजे सगळं व्यवस्थित करतो, टिकटाक करतो, सगळं करा. आता मी स्वर्गातल्या गोष्टीकडे बघतोय, हे झाड तू मर, मी पाणी देणार नाही, असं नाही करत. ओके, समजायला? जे जबाबदारी आहे ते मी पूर्णपणे पार पडते. पण माझं मन, माझ्या गोष्टी, माझे विचार, माझ्या इच्छा फक्त वरील गोष्टींकडे, फक्त माझ्या बाबामध्ये. मला काही डोक्यात येत नाही. कुणाशी कॉम्पिटिशन करत नाही, कुणाला काय बोलायला असं वाटते. एक वेगळंच, एक कुठलं तरी वेगळं दुसऱ्या दुनियामध्ये असतं का मला वाटते. हालेलुया. विचार करा, शक्य मला वाटते. तर काय सांगते 1 पेत्र 4:1 मध्ये, देहाने आता नाही जगायचं. संपलं देहाची कामे, त्याला संपलं, त्याला फिनिश केलंय. आता वरील गोष्टीकडे लक्ष आहे. देहाच्या वासना राहणारे लोक जगाच्या गोष्टींना स्वतःला तृप्त करायला बघतात. जो बाबा नवीन मार्गामध्ये चालवत आहे, बिनधास्त चालवत आहे, त्याचा उद्देश समजणार नाही. लोकांना काय वाटतं, नवीन मार्ग आमच्या जीवनात देव काहीतरी नवीन करणार आहे वाटतं, काहीतरी देणार आहे वाटतं. ते नाही, बाबा नवीन काय करणार आहे, आत्म्याला जिंकण्यासाठी देणार आहे. हालेलुया. जो देवाच्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष लावतो, एक लक्षात लिहून ठेवा, जगाचा कुठल्याही गोष्टी तुम्हाला मान पडणार नाही. कुठली गोष्ट, खाणे पिणे राहणे, कुठली गोष्ट, पगारवाल्यांना पैसे संपेल 15 दिवसात,
कळालं? 8 दिवसात 10 दिवसात पैसे संपेल म्हणजे देवाची वाट बघतात, त्याला धरून राहतात. तू दिले तरच आहे, ना तर काय आहे. मी बिंदास पैसे लोकांना वाटतो. हालेलुया. मी बिंदास लोकांना सहाय्य करतो, मदत करतो. कधी काट कसर करत नाही, विचार पण करत नाही. एवढं कशाला देऊ, आणि देताना एवढंच देतो की बस की एवढं, अजिबात नाही. मी एक विचार करतो की माझं आहे काय. हालेलुया. हालेलुया. मी एकच विचार करतो, जे माझ्याकडे हे माझं नाहीये, माझं काहीच नाहीये, मला माझा बाबा पुरवतो, तर मी त्याच्या लेकरांना देऊ नाही का? त्याच्या राज्यामध्ये मी पेरू नाही का? त्याच्या गोष्टीसाठी मी खर्च पडू नाही का? हालेलुया. जाता 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 कुठं काय करतो कोणाला समजणार. हालेलुया. देवाला कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. तो देतो, त्याच्यासाठी मी देतो. हालेलुया. मग ते काय म्हणतात, पुन्हा एकदा 1 पेत्र 4:1 लक्षपूर्वक ऐका. मी सांगतो ना, आज थोडकेच लोक, मला वाटलं सुट्टी लई लोक येतील, ओके, मला वाटलं, पण बाबाला माहिती ही वचन ज्याला गरज आहे त्यांनाच आणणार. हा, ओके, बस. 1 पेत्र 4:2 1 पुन्हा एक. हा. म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले, हा. तसेच तुम्ही तेच मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करा. हालेलुया. काय केले पाहिजे, कुठलं वाचत ते पोलीस काहीच नाही. 1 पेत्र 4:1. हा. हालेलुया. आम्ही काय केले पाहिजे, ख्रिस्ताच्या मनोवृत्ती, ख्रिस्ताचा स्वभाव. बघा, येशूनी आता एक टार्गेट पित्याने येशूला दिले होते. तू जगावर एवढं प्रेम केलं, मी तुला मी द्यायला लागलो बाबा, तू जा, तू तुझं स्वतःला दे. आता मी क्रॉसवर मेलो, माझं काम संपलं. गप्प बसले नाही. 6वं वचन, त्या पिरियड मध्ये आज जाऊन नरकात जाऊन मेलेल्या आत्म्यांना शुभवर्तमान सांगणे म्हणजे विचार करा किती वजन होतं येशूला, किती बर्डन होतं येशूला. आम्ही काय म्हणतो, हो दारोडा, हे काय बदलतो, याला काय सांगायचं येशू बद्दल, याला काय फरक पडतो, ही 1 नंबर वाईट बाई आहे, ही काय बदलणार, ही अशी आहे तशी आहे, ही आमची मेंटॅलिटी. पण येशूने मेलेला त्या आत्म्यांना, कितीतरी वर्ष आधी मेलेल्या लोकांना पण येशूने शुभवर्तमान सांगितले. पुढे, कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे, तो पापापासून निवृत्त झाला आहे. आमेन. जे कोणी देहाने दुःख सोसत आहे, पापाला रिटायरमेंट आहे. पाप करणाऱ्यांना देहामध्ये त्रास होत नाही, मजा वाटते. शासन आहे, शिक्षा आहे, दंड आहे. पण आता बघा, एखादी गोष्ट करायला ते करत नाही, आम्ही मरतो त्या गोष्टीसाठी. एखादा शब्द बोलायचं आहे, आम्ही बोलत नाही, आम्ही मरतो त्या गोष्टीसाठी. समजायला, पहिलं 1 म्हणलं की 4 बोलणार, आता 1 म्हणलं तर गप्प. समज मी काय बोलले, काय तोंड पण उघडत नाही. हालेलुया. होते की नाही, होते की नाही, चेंज होते. काय आहे, ऑटोमॅटिक आम्ही बदलतो, ऑटोमॅटिक आम्ही बदलतो प्रत्येक गोष्टीमध्ये. जर ज्या लोकांनी अजून पटपट पटपट बडबडायला, तुम्ही अजूनही ख्रिस्ताला परिधान केलेलं नाहीये. हालेलुया. मी बोलतो, मला सहन होत नाही, मी बोलून दाखवतो म्हणाले लोक, चेंज करा, कपडे नाही, स्वतःला चेंज करा. पुढे, यासाठी की तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसाच्या वासनाप्रमाणे नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. काय करायला पाहिजे, उरलेला हा जो जीवन आहे आपला, माणसांच्या इच्छेप्रमाणे नव्हे. माणूस काय म्हणतो, माझा आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही ऐकत जावं, किती प्रेम येतो माहितीये त्यांना, ते तुम्हाला इतकं छान बघणार की नाही. हालेलुया. हालेलुया. ते काय सांगतात ते करायचं. नवरा म्हटलं, अगं आज कशाला चर्चला चाललीस, राहू दे की. हो, राहतं की, जाऊया बाहेर. कुठं जाऊया, रंग काढायला, रंग काळा करायला. हा, कुठं जाऊया, रंगाळाला, रंग काळ करायला. चर्चला नाही गेले, रंगाळा गेलं, रंग काळच होतो. हालेलुया. इकडचं रंग नाही बोलत, इकडचं. समजायला का, माणसाला प्रसन्न करा, तुम्ही गेला तुम्ही मरून जाणार. तर जे आत्मेमध्ये उठलेले लोक आहेत ते देवाकडे लक्ष असणार, देवाच्या गोष्टीकडे बघत राहणार, कारण तुम्हाला ठाऊक नसलेल्या नवीन मार्गात ते तुम्हाला चालवणार. हालेलुया.
पुढे कारण परराष्ट्रीयांनाही आवडणारी कृत्य करण्यात म्हणजे हा. कामासक्ती, विषय वासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदपैरी व निषिद्ध मूर्तीपूजा यात चालण्यात जो काळ गेला तितका पुरे. बरोबर वाटते का तुम्हाला असं? जेवढं वर्ष बिंदास जगून नको त्या गोष्टी केल्या आता पुरे झाले बाबा, आता नको ते काय करायला. वाटते की नाही? वाटते की नाही? हा, पूर्वी लई केलं आम्ही पण काय 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 नको ते गोष्ट, आता काय करायचं नाही बाबा आपल्याला तसलं काय. आता आपण वेगळे लोक आहे, हम बदल गए. हालेलुया. असं वाटते की नाही? जर आम्हाला अजूनही त्या गोष्टी वाटत नाहीये तर आम्ही पापात आहे. बघा काय म्हणते, पुरे झाले. जेवढा दिवस जेवढा वर्ष तुमचा व्यर्थ गेला जगाच्या गोष्टींसाठी, आता स्टॉप इट. बंद कर, त्याला फुल स्टॉप ठेव. कामात ठेवू नका. कामात ठेवले की अल्पविराम दिले की परत येतो. समजाले का? अल्पविराम म्हणजे काय? कामा ठेवतात तसे, कामात ठेवले की काय म्हणतात? परत येतो. त्याला कंटिन्यू करायला. फुल स्टॉप ठेवले की पूर्ण विराम. आता ते सेंटेन्स संपलं. बघा मी टीचर पण सो हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आपल्या स्वभावाला, देहाच्या गोष्टींना अल्प विराम टाकून त्याला ठेवायचं, त्याला पूर्ण विराम घालायचा आहे. फुल स्टॉप. स्वतःच्या देहाच्या गोष्टीला फुल स्टॉप. जगाचं वासनेला फुल स्टॉप. नाही करणार म्हणजे नाही करणार, काय पण होते. हालेलुया. नुसतं गाणं म्हणायचं नाही. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो. नुसतं गाणं नाही गाणे का? हालेलुया. कर प्रॅक्टिस करणे का? काय मिळू दे किंवा नाही मिळू दे, देवाला स्तुती. देवा तू पाहिजे बस. अरे ज्याच्यामध्ये तो आहे आणि काय पाहिजे? काय पाहिजे? ज्याच्याजवळ तो आहे आणि काय पाहिजे? ते बाबा म्हणतात, तुला ठाऊक नसलेल्या नवीन मार्गात मी तुला चालवणार आहे. जर खरेखर तुमच्या मनामध्ये काय तर होतं, तुम्ही म्हणा काय सिस्टर एवढा मोठा लड्डू दाखवली आणि कुठं न्यायलात मला? हा, तिकडच पोहोचणार तुम्ही. हालेलुया. समजून घ्या देव कशाबद्दल बोलायला, समजून घ्या. बाबा स्पष्टपणे म्हणतात, पुरे झाले. जगातल्या गोष्टीसाठी जगला, त्याच गोष्टीसाठी जगला. ते चिंता उठल्या सुटल्यापासून चूल मूल, माझं बाथरूम द्यायचंय, माझा गॅस कट्टा पुसायचा, माझं कुकर घासायचंय, माझे कपडे धुवायचे, माझे कपडे आणायचे, नुसतं हेच. हा, किती काय लोकांना स्वयंपाक करण्यापासून सुटत नाही, काय लोकांना किचन साफ करण्यापासून सुटत नाही, काय लोक भांडी घासण्यापासून सुटत नाही. हे जीवन नाही आहे. तुम्हाला काय वाटतं मी काही करत नाही? म्हणतो ना 21 दिवस जवळपास लिफ्ट आमचं बंद होतं. 21 दिवस जवळपास 10 मजली बिल्डिंग, 10 मजली बिल्डिंग. आमचं हिमान तर एका दिवसात 4 वेळा वर खाली, 4 वेळा वर खाली. आमचं हिमान टाकतच 4 वेळा वर खाली करतात. हा, ते वेगळेच आहे. पण माझ्यासारख्यांनी जी बाई रात्रभर झोपत नाही, रात्र बसलेली असते, सकाळी कुठेतरी 1-2 तास पडकी घेते, हा, त्या वेळेमध्ये तर बायकांना, कामाच्या बायकांना कसं बोलवायची हो? 10 मजलीला. सुरुवातीला वाटलं थोडे दिवस असेल, मग ते कुकला म्हटलं बाई तू येऊ नकोस बाई, गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यांचं, येऊ नका म्हटलं, मी काम करतो. काम केली. भांडी फरशी करायला बाई, त्या पण बाई म्हटलं आज मी सुट्टी घेते, मी येत नाही. थोडे दिवस आल्यानंतर एक दिवस त्यांना पण सुट्टी. असं आलं एक दिवस आणि अचानक वॉशिंग मशीन पण बंद पडली. परीक्षा म्हणतो ना, जी निराळा मार्ग देव आम्हाला देतो तिथं फेल करण्यासाठी हा टपकलेलाच असतो. कुठतरी आम्ही कसावी, आता लय टायर्ड झालं, आता कुठं प्रेयरला बसू, झोपतो. नो, दिवसभर सकाळी उठल्यापासून तुला भांडी, फरशी, स्वयंपाक सगळं. आणि नेमकं मुलं नाही, त्या घरात ह्या घराला, इथं 4-3 पिल्लं, तिकडं पिल्ल्या, या पिल्ल्याचं काळजी घेणे, त्यांना फिरवणे, त्यांचा स्वयंपाक, सगळं करायला देव कृपा पुरवला. काय सांगतो
दे, बस करा. आता जेवढं दिवस जगाच्या गोष्टींसाठी जगला, एक लक्षात घ्या, ज्याच्या जीवनामध्ये इच्छा असतो, विलिंग असतो, देव त्यालाच कार्य करतो. फोर्स करत नाही, ते कोणावर लादत नाही. तू पाहिजेच. लीडर नाहीये. लीडर लोक काय म्हणतात, तुला हे टॅलेंट आहे, तू हे करायला पाहिजे, तुला हे टॅलेंट तू हे करायला पाहिजे. देव तसं करत नाही. तुला काही येत नाही ना, इच्छा आहे ना तुला, चल माझ्या हातामध्ये, मी तुला बनवतो. हालेलुया. तयार लोकांना देव देत नाही. मग ते देवाला शिकवतील, उद्या शिकवतील की नाही देवाला. असं नाही, तसं करायचं असते. देव म्हणतात असले. ओके, मी म्हणतात हे शिकलेले लोक आहेत ना, असं नाही बाबा, तू चुकीचं लिहिलंस, असं लिहायचं असते. असले लोक देवाला नको आहे. ज्याला काही येत नाही आहे, ज्याला काही समजत नाही आहे, जगाने टाकलेले, फेकलेले, पण मनामध्ये इच्छा आहे देवासाठी काहीतरी करायची, त्यांना देव घेतो, त्यांना देव बनवतो. असं बनवतं की नाही, बघणाऱ्या म्हणते. त्याच्या पेत्राला बघून म्हटलं की नाही, योहानाला, पेत्राला, हे अनपढ लोक, यांना कुठे एवढं बुद्धी आली, येशू बरोबर चाल. मग लक्षात येणार, अब्बा अब्बा अब्बा, हे प्रार्थना करते. समजायला? हालेलुया, हालेलुया. निराला मार्गात, निराला वाटेतून येशू तुम्हाला नेणार आहे त्याच्या गौरवासाठी. म्हणून पुरे झाली आतापर्यंत ज्या ज्या जगाच्या गोष्टी तुम्ही जगला, स्वभाव बदला, विचार बदला, बोलणे बदला, रुसणे फुगणे बदला. बरं झालं आयुष्यभर रुसणं फुगणं मध्येच केलं आहे की नाही. कॅल्क्युलेशन करून बघायला पाहिजे, जीवन एवढं वर्ष, त्यात रुसण्यामध्ये किती गेलं, फुगण्यामध्ये किती गेलं, पंचरमध्ये किती गेलं, हसण्यात कुठं तरी बोटीवर 1-2 दिवस. बंद करा या सगळ्या गोष्टी, पूर्ण फोकस देवाकडे. ते क्लिअरली सांगितलं, नको त्या गोष्टी सगळं सोडून द्या. पुढे, तुम्ही त्याच्या बेतालपणात त्यांना सामील होत नाही याची त्यास नवल वाटून तुमची निंदा करतात. जगाचे लोक काय करतात, त्यांच्या गोष्टींमध्ये तुम्ही हांजी हांजी करत नाही. राग येतो त्यांना, लय राग येते. ये बाई एक आता कामाच्या ठिकाणी सगळे लावतात, सगळे उभं राहून वाचतात. तर मला पण बोलत होते, आम्हाला नाही चाललं, काय नाही नाटक करते नाही, पहिले यायचे ना, आता बघा काय करायला लागलंय. हालेलुया. उभा राहा, नावं टेकून पुढे जाऊ नका. टेक अ डिफरंट पार्ट. उभा राहा. नाही नाही, इनडायरेक्टली बोलायचं नाही, मला गट्टी वाजली म्हणून मी चाललं, ते असं नाही, मी करत नाही. हालेलुया. काय बोलले येशूनी, जेव्हा तुम्ही मला लोकांपुढे स्वीकार करशीला, मी माझ्या पित्या बरोबर देवदूतांपुढे जेव्हा येईन, मी तुम्हाला स्वीकार करेन. आज जर येशूला नाकारलं, येशू काय करणार, तो पण नाकारणार. म्हणून बाबा म्हणतो, तुम्ही मला स्वीकार करा जगापुढे, ओपनली स्वीकार करा, घाबरू नका, काय वाईट होणार नाही. हालेलुया. पुढे, जो जिवंतांचा व मृतांचा न्याय निवड करण्यास तयार आहे त्याला ते हिशोब देतील. हालेलुया. आज भले लोक तुमची निंदा करू दे, तुमचं वाईट बोलू दे, तुम्हाला टिंगल करू दे, काय पण करू दे. मला जे युथ आणि टीनेज मी मीटिंग घेतलं होतं ना, त्यामध्ये जे लेखनाने लिहून दिली, बरेच पेपर याच होते. लोक टिंगल करतात, हसतात त्यांना बघून, त्यांना चिडवतात, त्याची तट्टा करतात. मुलं कचल्यात, भरपूर मुलं. कोण त्या दिसण्यावरनं टिंगल करतात. निळा चष्मा घेतात, ते त्या लेखनाने लिहून दिलेले, त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिल्यात. मला कलरवरनं मला बोलतात, मी जे दिसण्याच्या हाईटवरनं मला बोलतात. हुशार पोरगे, पण ते कुठल्या ना कुठल्या गोष्ट लोक बोलतात, लोकांना कचवतात. ते काय सांगते, तुमची निंदा करणारे, तुमच्या टिंगल करणारे करत जाऊ दे. जो मृतांचा आणि जिवंतांचा न्याय निवड करणारा देव आहे, त्याला ते हिशोब देतील. तुम्ही हिशोब घेऊ नका बस. हालेलुया. तुम्ही हिशोब घेऊ नका. मला का बोलले, मला का म्हटले, तुम्ही हिशोब घेऊ नका, तो घेईल. हालेलुया. यू कम, शांतीने राहा. बोला, हो थँक्यू. मला कोण नाव ठेवतं, म्हटलं हा, मी मूर्ख म्हणून देवाने मला निवडले. तुला काही समजते, तुला काही अक्कल आहे, तुला काही बुद्धी आहे, तुला काही काय नाही. पण बाबाने घेतली, असं तर बाबा घेतले नसते.
कुठल्या तर ऑफिसमध्ये बसलो असतं, कुठं कुठं करत आहे की नाही? लय बुद्धीचं काय केलं असतं मी, कुठल्या तर ऑफिसमध्ये कुठलं तर मोठं काहीतरी चाललं असतं दुसरंच, नरकाच्या वाट्याला लीडर. हां, ते काय येत नव्हतं म्हणून बाबाने इकडे घेतलं माझ्याकडे. हालेलुया. सो घाबरायचं नाहीये. एक निराळा वाटते देव बाप्पा घेऊन जाणार आहे, बिनधास्त मी जाणार आहे, म्हणून आपल्या जीवनात दुरुस्ती करा. पुढे कारण सुवार्ता मृतांनाही सांगण्यात आली होती, यासाठी की देहात त्यांचा न्याय निवाडा मनुष्यानुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवानुसार जगावे. सर्वांचा शेवट जवळ आला आहे. Yes. म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. हालेलुया. सर्वांची शेवट जवळ आलेली आहे. बघता बघता काय काय व्हायला बघा. रात्री मी बसलो तर म्हटलं ना, डोळं उघड आहे. आणि मी परत तुम्हाला सांगतो, मी रात्री असं तयार जाऊन असं बसत नाही. अंघोळ करून माणूस सकाळी कसं बसतो तसं फ्रेश बसतो देवाकडे. मला रोज रात्री ब्रश करायची सवय आहे. 12 वाजू दे, 1 वाजू दे, 2 वाजू दे, ब्रश केल्याशिवाय मी झोपत नाही रात्रीची. मस्तपैकी ब्रश करून तोंड बीट धुवून आरामात मग बाबाच्या सानिध्यात आरामात स्तुती आराधना केली, सगळं केलं. काय दिसेना, चष्मा घालून बघायला बायबल काय दिसेना, असंच आहे हे काय व्हायलंय. आणि आता तर मला डोळे बंद, एकदम डीप मध्ये होतं. ते गाणं एकदम आराम स्पिरिट मध्ये, आणि नंतर डोळेच उघडून काय दिसेना मला. म्हणून म्हटलं ना, आरामात बघितलं इकडं तिकडं, झेंडूबम वाटली, पोटाला घेतली झेंडूबम, घेतला असं डोळ्याला असं उघडलं डोळं 5 वाजता आरामात. काय सांगते, जेव्हा उघडून मी बसलो बाबा बरोबर बोलत बोलत, बाबाचं वचन सांगते. अजिबात देव जो निराळ्या मार्गामध्ये नेतो ना, ते आम्हाला समजत नाही देव काय करायला लागतं. मी रोज प्रार्थना 4:30 जास्तीत जास्त, कधीतरी 5 पर्यंत माझं प्रेयर जायचे सकाळची. आणि मी रात्री बसताना विचार केला, डॅडी आज मंगळवार आहे, 12ला बसतो ना, आज मंगळवार आहे, दुपारी वुमेन्स मीटिंग आहे, झोपायला डुलकी घ्यायला पण मिळणार नाही दुपारी. सो म्हटलं आता थोडंसं करतो, 3 वाजेपर्यंत आणि जाऊन झोपायचं. बसलो बसलो बसलो, काय अध्यायावर आते, हे वाच ते वाच ते वाच, आणि गुडघेवर बसलो. मला काय माहित पण नाही मी काय व्हायला, अलार्म बसायला लागला ब्रदरांचा, 5 वाजलेलं. गुडघेवर मी प्रार्थना करायला लागलो, त्याआधी अचानक फोन रिंग व्हायला लागलो. फोन उचललो, युद्धाचा सायरन होतं की नाही, ते आवाज ऐकले मी पहाटे. आज कोविड मध्ये होतो मी पहाटे, रियल. हालेलुया. खोटं बोलत नाही. प्रार्थनेत मी प्रार्थना करायला लागलो. एका लेखनाचा फोन आला मला, म्हटली मी उचललं पटकन, मला माहिती आहे आणि ते मी प्रेयर मध्ये असणार म्हणून मी तुम्हाला कॉल केला. फोन असं उचललो, जोर बॉम्ब पडला, आवाज यायला लागले. लोक पळायला, किंचाळून पळाला. मी जे व्हिडिओज बघतो की नाही, लाईव्ह मी मोबाईलवर ऐकत होतो. ते लेकर म्हणायला लागले, आमच्या शेजारीच पडलं वो बॉम्ब, सगळे बिल्डिंगचे लोक पळत सुटले, सगळे पळून रस्त्यावर बसल्यात. पहाटेची गोष्ट, आज पहाटे. मी बाबाला म्हणत, बाबा मला झोपू दे की, मला झोपू दे की. मला बाबाला माहितीये तुला निराळ्या मार्गात मी चालवते, तू बस येते, तुला काहीतरी मी दाखवणार आहे. 2 मुली, एक कोल्हापूरची मुलगी, एक पुण्याची मुलगी, तरतरा लागल्या, रडा लागल्यात, किंचाळा लागल्यात रूम मध्ये. सगळे लोक, त्यांचे लोक, अरबची लोक, त्यांची भाषा वेगळी ना, किंचाळ ते भाषेमध्ये पळत सुटल्या सगळे रोडवर. मला म्हटलं आम्ही सगळी पळत सुटल्यात. म्हटलं तुम्हाला काही बाधा होणार नाही, गप बसा. ते म्हटलं आम्ही घरातच आहे आंटी, म्हटलं आम्ही रूम सोडून बाहेर गेलेले नाही, आम्ही रूम मध्ये आहे, घाबरू नको. म्हटलं मी प्रेयर करतो. प्रेयर केली, काय वचन. आणि नेमकं त्याचा फोन आला मला, बाबा काहीतरी दुसरं होमवर्क करायला लावत होते. माझं रोजचं प्रेयर मेसेज हे सगळं माझं झालं. मी कमीत कमी कितीतरी अध्याय वाचतो रात्री, खूप अध्याय वाचतो मी. 4 भाषांमध्ये बायबल वाचतो, 4 भाषांमध्ये हे वाचताना. आणि कितीतरी, आणि शेवटी जेव्हा मी नील डाऊन करून प्रेयर करत होतो, त्यावेळी जकरिया 12 अध्याय मला देवाने दिले होते. ते अध्याय मी वाचायला लागलो यरूशलेमेसाठी. हे युद्ध जे सुरू आहे त्यासाठी तिथं होतं, ते वाचायला लागलो आणि फोन आला मला. म्हटलं ही पोरगी आता का फोन करायला, उचलणार नव्हतो तरी पण म्हटलं नाही, पटकन उचल. किंचाळून रडायला लागले. हालेलुया.
निराळा मार्ग तुम्हाला देव घेऊन जाणार, तुम्हाला समजणार पण नाही काय तुमच्या जीवनामध्ये व्हायला लागले. तुम्हाला कानोकान कबर लागणार नाही, तुम्हाला समजणार नाही, पण देव एक वेगळ्या पद्धतीने नेणार. तर काय सांगतात, पुरे झाले म्हणून आता प्रार्थनेत मर्यादेने राहून प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. हालेलुया. येशूनी क्रॉसवर मेलेला असताना त्या वेळेमध्ये नाश होणाऱ्या आत्म्यांसाठी एवढं काळजी घेऊन नरकात जाऊन त्यांना शिकवत होते. तुम्ही आणि मी आज जिवंत आहे, आम्ही सांगायला नको का? आम्ही आमच्या लोकांना वाचवायला नको का? जाऊ दे मरू दे म्हणायचंय काय? ऐकत नाही त्यांना काय सांगायचं? ते बदलत नाही, काय बोलायचं? अजिबात नाही बदलणार, नक्की बदलणार. बोलावं, हे शब्दामध्ये सामर्थ्य आहे, शब्दामध्ये जीवन आहे. येशूने मला काय शिकवलं? तुमचा शब्द मिठाने रुचकर केलेला, कृपेने भरलेले शब्द पाहिजे. कसा पाहिजे शब्द? समोरच्या त्याला जखम करणार, तू दारू प्याला, तुला वाईट आहे, तू पाप आहे, असं नाही म्हणायचं. मी मध्ये म्हटलं नाही का, भावाचा रिक्षात मी जात होतो, तो एक नंबर दारुडा, खूप चांगला स्वभाव आहे, पण एक नंबर दारुडा, गुटखा पण खातो, काय काहीतरी वाईट स्वभाव आहे, भरपूर वाईट पापात आहे. त्या भावाला मी काय म्हटलं, तुमच्यासारखा पुरुष कोणी नाही, तुम्हाला सॅल्यूट केली पाहिजे. काय बोललो मी त्या भावाला? दारुडा, दारू पियालास म्हणून तुझी बायको तशी आहे, तू दारू पितेस तुझी मुलं तशी आहे. नाही 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 नाही, काय म्हटलं, बाबा तू एवढा चांगला आहे, तुला सॅल्यूट मारायला पाहिजे. काय बोलायला सिस्टर? ते विचार केला, सिस्टरना काय माझ्या स्टोरी माहित नाहीये का? सिस्टरना सगळं माहित आहे, तोंडात काय आहे, पोटात काय आहे, सगळं माहित आहे, त्यांना पण माहित आहे, सिस्टरना सगळं माहित आहे. मिठाने रुचकर केलेले शब्द असू दे, इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. येशूने त्या क्षणामध्ये कसं विचार तरी कसं येईल काय सांगा? जेव्हा येशू क्रॉसवर मरताना हात सोसलेला व्यक्ती, त्या क्षणामध्ये आठवण आला, नरकात असलेल्या आत्म्याला शुभवर्तमान सांगितले पाहिजे. देहाने त्याची न्यायनिवाडा होणार, त्यांची आत्म्याची तारण होते. काय वजन! हालेलुया, हालेलुया. जूड यहुदाचे पुस्तक 1च अध्याय असतो, त्यामध्ये 9वं वचन असते, प्रकटीकरणाची अध्याय असतो. यहुदाचं पुस्तक 1च अध्याय, त्यामध्ये 9वं वचन, जूड वर्सेस 9. यहुदाचे पत्र 9वे वचन. हा. आद्य देवदूत मिखाएल याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करण्यास तो धजला नाही, तर प्रभू तुला धमकावो एवढेच तो म्हणाला. हालेलुया. मेलेल्या आत्म्यांना शुभवर्तमान सांगण्यासाठी येशू गेले. ओके. मोशेचा प्रेत मागण्यासाठी सैतान आला. समजायला? मी तुम्हाला कायम डिफरंट दाखवत असतो. सैतान पण नाही, येशू पण नाही. एका ठिकाणी मेलेल्या आत्म्यांसाठी पण देवाचं वज्र आहे, त्यांचं तारण व्हावा, आणि एका बाजूला सैतान आहे, जो व्यक्ती जीवनभर देवासाठी चांगलं करत आला, हे प्रेत मागायला आला. तो कॅन यू इमॅजिन? आम्ही म्हणतो मी नाही संपलं काय आहे की नाही? फोटो घालायचं, अडकवायचं, आयुष्यभर कधी मान पण दिले ना, आता लय रडगाणं, लय फुलं, लय दुःख, खबर काय, मार्बल काय, येते की नाही? मोशे मेल्यानंतर त्याचा बॉडी मागायला सैतान आला. येशूने काय केलं? ऍक्च्युली देवबापाने काय केलं? मोशेला एकट्याला बोलवलं, देवाने मारले मोशेला आणि देवाने स्वतः पुरले. त्याचा कबर कुणालाच कानोकान लागू दिले नाही. तिकडं पण डुलडुल करायला गेला सैतान. किती हुशार आहे विचार करावं. त्याला माहित आहे एक एक आत्म्याची काय काय गरज आहे. ज्या येशूला आत्म्यानं वाचवण्यासाठी मनात वजन होतं, इथं घेऊन तेच आत्म्याला घेऊन लोकांना अजून पापात पाडण्यासाठी सैतान प्रयत्न केला. काय माहिती, प्रेत जरी त्याला मिळालं तो काय केला असता? मोठा समाधी बांधली असती मोशेची, आणि आजपर्यंत अख्ख्या जग जाऊन पाय पडत बसले असते त्याचे. गेले असते की नाही? मोशे काय छोटं काम केलं? मोशेने काय लहान काम केले का?
अख्ख्या जगाने मागे लागला आणि मोशे मुस्लिम मध्ये पण मानतात, आपण पण मानतो, यहुदी पण मानतात. आता यरुशलेममध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. जीविश आहेत ना, यहुदी, दोन प्रकारचे लोक आहेत. बिलीवर्स वेगळं, यहुदी वेगळं. येशूला धरून दिलेले परराष्ट्र लोक नाही. हॅलो हॅलो, पण यहुदी लोक जे फक्त यहोवाला मानणारे होते. जसं पहिला पाऊल होता. क्लिअर जरा जरा अधूनमधून काय तर देवापासून येतात. हालेलुया. पहिला आता पाऊल काय, तो काय पापी माणूस नव्हता, लक्षात घ्या. तो सौल असताना तो पापी नव्हता. नियमशास्त्र एकदम एक्सपर्ट होता, पंडित होता. बायबल पूर्ण त्याला माहित होतं, जुनं करार. आणि तो ही पाळत असल्या कारणाने येशूला कुणी किंमत द्यायला त्याला आवडायचं नाही. यहोवाला सोडून, पित्याला सोडून हे दुसरं काय तरी करायला असं मग त्याच्या मनात डाऊट यायचा, राग यायचा. म्हणून जे कोणी येशूचं नाव घ्यायचा त्यांना तो मारायचा, त्यांना तो जेलमध्ये टाकायचं. हो, थँक्यू डॅडी. त्यांना टाकायचं. आता जो सौल होता त्या पद्धतीचे यहुदीचे लोक होते, त्यांनीच येशूला धरून दिले, त्यांनीच येशूला क्रॉसवर टाकले. हालेलुया. जे आज पण आहेत. तुम्हाला माहिती आहे काल काय झालं इस्रायलमध्ये? जे असं कट्टर यहुदी लोक होते, त्यांचा गुरु जो होता, काल त्यानं समर्पण केला. काल त्यानं समर्पण केलं आणि त्याला सगळ्यांसमोर म्हटला, ज्यांना मी माझ्या हातातून बाप्तिस्मा दिलो, ज्या ज्या लोकांना मी शिकवलं एवढं आयुष्यभर माझ्या जीवनामध्ये, या सगळ्यांनी मला क्षमा करा. मला सत्य समजलं, येशू हाच देव आहे. परवा आणि जसं युद्ध सुरू झाला यरुशलेममध्ये, 3 दिवसाआधी सुरू झाला. एस्तेर पुस्तक मध्ये मर्दकी आणि राणीने, एस्तेर राणीने जे हामानाला मारून बिरून काय काय केलेत ना, ते एक सण साजरा करायला सांगितले, पुरीम. ते पुरीमचा दिवस आहे, ते सणाचा दिवस आहे आता. हालेलुया. जेव्हा युद्ध सुरू झालं, एक्झॅक्टली 3 दिवस होता पुरीम सणासाठी. लई मोठं सण ते साजरा करतात. एक्झॅक्टली त्या वेळेमध्ये सैतान उठला. एक्झॅक्टली त्या वेळेमध्ये. अहो, बायबलमध्ये सगळं आहे, जे काही जगामध्ये चाललंय सगळं याला धरूनच आहे, काही बाहेर नाही आहे. म्हणून ते बाबा काय म्हणतात, एका बाजूने देवाला वज्जा आहे, मेलेल्या आत्म्याचे तारण व्हावा, एका बाजूने सैतान मेलेल्या आत्म्याला धरून अजून लोकांना पापात पाडावं. म्हणून बाबा म्हणतात, देह वासनाने जगणे बंद कर, आता बाहेर पडा. पुरे झाले. जेवढं दिवस, जेवढं वर्ष आम्ही जेवण स्वभावाने जगलो, आता मी ह्या गोष्टी सोडून देऊन आम्ही बाहेर पडले पाहिजे. कारण इथे काय सांगतात, आत्मा ते बॉडी मारण्यासाठी तो तपकलेला, पण देवाने दिली नाही, देवाने पुरून टाकल्याने शांत झाले. आता सगळ्या लोकांची एकच कळ असते, का देवाकडे लोक येतात? काय येतात देवाकडे लोक? काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे. मला संकट आहे, मला हे पाहिजे, मला ते नाही, मला ते पाहिजे. ह्यासाठी लोक येतात. हालेलुया. आपण वाचूया लोक शुभवर्तमान 12 अध्याय, लोक शुभवर्तमान 12 अध्याय, त्यामध्ये 16 वचनापासून. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही बरेच वेळा ही गोष्ट ऐकलेली आहे, पण आपण थोडंसं आपण मेडिटेट करूया. लोक शुभवर्तमान 12 अध्याय 16 पासून. लूक 12:16 to आय थिंक 21 पर्यंत आहे. हां, लूक 12:16 पासून पुढे. हां. त्याने त्याचा एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझं उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही. एक लक्षात घ्या, हाताचा कुठल्याही कामाला सक्सेस देणारा परमेश्वर. तुमचं हातचं काम सक्सेस होतं, तुम्ही प्रॉस्पर होता, फक्त देवाचं ब्लेसिंग आहे. ओके. पण इथं ह्यो माणूस काय म्हणतो, लई मिळालं, लई आलं, आता मी काय करू पुढे? मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपले कोठारे मोडून मोठी बांधली, तर तिथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणे, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवला आहे, विसावा घे, खा, पी, आनंद कर. काय म्हणतो हा?
पुष्कळ मला मिळालं. आता आईने ऊस टाकली, एवढे ट्रक ऊस येणार शेतीत असा अंदाज आहे. डबल आलं. आई काय म्हणणार, हे डबल आलं, लई छान आलं, लई आलं, पुढच्या वर्षी पेरायचे काम नाही, लई साठून ठेव ना, साठून ठेव असंच म्हणणार ना. काय म्हणणार आहे, ज्यांनी पेरल्याने त्यांना देऊया, ते देतात ते चांगले आहेत. मी तुम्हाला सांगायला लागलो, हॅलो एक एक्झाम्पल बोलायला लागलो. हा, जे आपल्या हातामध्ये मला पहिली गोल, कुणीही समाधानी आहेत का आज ते आपल्या मिळकतीमध्ये त्यांना सक्सेस मिळतो? कुणी समाधानी आहे? आहेत का कुणी समाधानी? जितकी पण मिळते अजून कमीच वाटते. पहिलं 2000 मिळेल, 2000च आहे, 4 पाहिजे होतं, 4 मिळते, नुसतं 4000 आहे, 5 पाहिजे होतं, 5 मिळालं, 7 पाहिजे होतं. मिळते की नाही? 7चा 70 झालं तरी पोट भरत नाही आता. आणि पाहिजे, आणि पाहिजे, आणि पाहिजे. इथे ह्यो काय सांगतात, ज्या व्यक्तीला देवाने एवढं समृद्धी दिली, एवढं ब्लेस केली, एवढं बरकत दिली, ह्यो काय म्हणतो, बाबा 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 किती आलं, हे जीवा खा पी ऐश कर. आणि काय म्हणतो, ठेवायला जागा नाहीये, हाय ते कोठडे मी पाडून टाकीन आणि मोठे बांधले आणि साठवून ठेवले. आहेत की नाही असे लोक? हॅलो, बाबी काय म्हणते, निराळा वाटते तुला, मी घेऊन जाणार आहे जिथं कधी तू गेला नाहीस, गेली नाहीस, पण सुखाने तू जाशील, तू घाबरणार नाही, तू घाबरणार, तू चिंता करणार नाहीस. हे पद्धतीचे जीवन नाहीये. हालेलुया. हे काय आहे, मनामध्ये काहीतरी गोष्टी मलाच पाहिजे, मलाच पाहिजे, किती असं तरी मलाच पाहिजे. आमच्या घरात काम करणारी मावशी आहे ना, 3 मजली बंगला आहे त्या बाईचा. किती? 2 कोळे राहतात त्यांच्या घरामध्ये. हा, एवढी मोठी बंगल्याची मालकीण आहे ती बाई. त्यांना बघितलं की तरी काय म्हणशीला. कधी कधी भाजी बिजी आणली की एक्स्ट्रा पैसे असं मी सुट्टा असताना मी कधी त्यांना परफेक्ट तेवढंच पैसे कधी देत नाही, कायम जास्त देतो. कायम 50 रुपये 100. तिथे जास्त दिला, असू दे पुढच्या वेळ घेऊन या म्हणे, राहू दे तुमच्याकडे ठेवा, असं मी काय त्यांना देत असतो. नाही हो तिथे असं करू नका, आणि परत ते भाजी घेऊन येतात, विश्वासाने घेऊन येतात. कधीतरी एक्स्ट्रा असू दे, आता 10 रुपये असू दे मावशी म्हणे, घेऊ ठेवू. हालेलुया. एवढी खुश होते ती बाई. परवा मी घरात साफसफाई करताना जर्मनचे डबे, मोठे मोठे डबे, स्टीलची कॅन्स, पहिलं कॅन मध्ये आणायचे ना ते केकली, भरपूर होते घरामध्ये, सगळं उचलं मी बाहेर फेकलेलो. म्हटलं कोणतरी ते येतात ते घेऊन जात, ज्याला परत त्यांना घेऊन जाते म्हणून. आणि ह्यांना समजलं, बोलता बोलता मी म्हटलं दुसऱ्या दिवशी, मावशी म्हटलं घरात तिथं साफसफाई केली हो, लई काय काय भांडे, काय ठेवलं, काय ठेवलं तुम्ही, काय काय ठेवलं बाहेर. मी म्हटलं जर्मनचे डबे होते, म्हटलं 10 किलोची 15 किलोची जुने डबे, 35 वर्षाचे डबे, खूप डबे काय काय होते. म्हटलं चांगलं. अव्वा मला सांगायचे नाही कमी घे. म्हटलं मावशी कुठं ठेवणार, तुमच्या भरपूर आहे की. नाही नाही बाबा मला सांगायचं होतं बघा तुम्ही. त्या बाईने काय करावं, त्या दिवशी मी कचरावाल्याला सांगितलं घेऊन जा बाबा सगळं म्हणून, तुला पाहिजे तर ते घे भांडे, नको तर घेऊन जा सगळं. तर ह्या बाईने मला म्हटले, कचरावाला असं नाही आला ना दीदी, उद्या सकाळी मी घेऊन जाणार. दुसऱ्या दिवशी सकाळी बाई भांडे घ्यायचं ना मुलांकडे जाऊन A to Z गोळा करून सगळं घेऊन गेली. ढीगभर भांडी होत्या त्यामध्ये. म्हणजे कचरा नेणारे पण गरीब असतात ना, ते असंच नेत नाही, ते बघून घेतात सगळं. चांगलं चांगलं 5-5 लिटरची मोठे मोठे केटली असायच्यात ना, तसं सगळं होते, कॅन केटली सगळं स्टीलचे सगळं ठेवलेलं. पण आम्ही वापरत नाही, कशाला साठवण लय लोकांना सवय ना, हे सासूची, हे माझी, हे माझ्या सासूची सासूची, सगळं घरात पाहिजे, सगळं घासणार, धुणार, वाळ टाकणार आणि ठेवणार. आम्ही तसं करत नाही बाबा, आम्ही अजिबात करत. 4 पोती भांडी मी दिली असं लोकांना, 4 पोती भांडी स्टीलची क्या. हालेलुया. आणि ही बाई एवढं असून पण इथे काय सांगते, याच्याकडे एवढं आहे, देवाने त्याला भरपूर दिले, समाधानी होत नाही. डोक्यात काय येते, याला कुठं साठवून ठेवू, माझी कोठडी छोटी आहे, मोठं बांधतो, मोठं पण त्यात ठेवतो. का बी जीवा लय मिळाला तुला, ऐश कर. धक्का बसून माणूस भरतो पहिला. अचानक जास्त मिळाले काय होतं, धक्का बसून हार्ट अटॅक होते की नाही. अचानक कुणाला फोन आला, तुला दाखवायला लागली 1 करोड मिळालं, काय होणार हो.
महिनाभर काम केले की 15-20 हजार मिळत नाही. 1 करोड असं लॉटरी मिळेल तर फुकट पडल्यावर. हा, या माणसांनी काय विचार केले? व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड आहे इथं, पुढचे वाच. परंतु देवाने त्याला म्हटले, हा अरे मूर्खा, हा आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहेस ते कोणाचे होईल? हालेलुया. काय म्हटले? वाणी आली. लय छान बोलतात बाबा, लय छान नावाने इतकं मस्त हाक मारतात. आता पण नावाने हाक मारलेला असते. अरे मूर्खा, काय रे तू विचार करायलास? हा, आज रात्री तुझा जीव मागायलाय, कोणासाठी साठवून ठेवायलास? काय विचार करायला लागलास? हालेलुया. मी सांगतो ना, माझी साठा काय नसते, हात पसरण्यासारखं पण नसते, कोणाकडे हात पसरण्यासारखं पण नसतं, साठा पण नसतं. यू आया यू गया, असं जायच्या आधी परत यू आया यू गया. कमी पडत नाही, बरोबर येत राहणार, बरोबर तसं जात राहणार. मी माझे कॅल्क्युलेशन मी एवढा खर्च करतो, एवढ्या, आणि त्यामध्ये मला आता मी काल 1 तारीख बसल्या 15,000 रुपये देवाच्या सेवकांना, लोकांना पाठवले. पटेल 1 तारखेच्या दिवशी बसले यांचं ऑफरिंग, त्यांना ऑफरिंग, यांना टाईट, त्यांना टाईट. मला टाईट जास्त येत नाही. तुम्ही म्हणणार 15,000 म्हणजे टाईट एवढं? बा, एवढं पैसा मला येत नाही माझ्या लेकरांनो. माझं टाईट जे आहे ते तेवढंच असते, ते पाठवते. इन्शाअल्लाह माझा जो मला मिळालेला पैसे तो मी देत असते. मला जे कोणी कॅश हातात पैसे देतात, मी कधी ते पैसे उडवत नाही. मला हिरवं नोट हातात दिली ना, मला लई खुश. चैनी करायला नाही, बाबाच्या राज्यात पेरायला. हालेलुया. चैनी करायला नाही, रिक्षाने नाही. आता कधीतरी रिक्षाने गेलं सोमवारची वगैरे, मला 100-150 रुपये असा लागतो, तेवढा पैसा माझा एक्स्ट्रा असतात. नाहीतर मी कधी पण पैसे घेतले, उडवली, इकडे गेली, तिकडे गेली, हे केले, अजिबात करत नाही. गड्डा माझा पैशाचं पर्समध्ये असतात, फक्त ऑफरिंगसाठी मी वापरते, घमंडीनं बोलत नाही. बायबल काय म्हणते? धनवान कुठल्या गोष्टीसाठी पाहिजे? कुठल्या गोष्टीसाठी पाहिजे? आज आम्ही लोक कसं आहे, स्वतःसाठी काहीतरी खरेदी करताना नाही, ते ब्रँडेड आहे ना, ते महाग असते, तिथं कॉम्प्रोमाइज करत नाही. 50 कमी करा, 5 कमी करा, 200 कमी करा, काही नाही. हा, काहीतरी घ्यायला गेले की क्रिसमस साठी साडी ना 5,000ची साडी लागते बघा, 2,000ची साडी लागते बघा. आपण स्वतःसाठी घेताना कधी तडजोड करत नाही. करता का कोणी? करता का? एखाद्या गोष्ट आपल्याला आवडल्या, मी काय म्हणतो, महाग, अगं आवडलं ना, घे, असू दे, घे, आवडलं ना तुला, घे. करतो की नाही आपण? देवाच्या गोष्टींमध्ये का हो? शोधून सुट्ट घेऊन, सुट्ट उडकून 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये. हालेलुया. मागत नाही कुणाकडं, सत्य सांगायला लागलं. जे करतो मी तुम्हाला शिकवायला लागलं, मी देवाचं राज्य. मी परत सांगतो, मला ठराविक अमाऊंट कुठून येत नाही. मला एवढं पगार बिगार काही नाहीये, मला 1 रुपये पगार नाहीये. हालेलुया. आता बोला तुम्ही, मला 1 रुपये पगार नाहीये. तुमच्यासारखे 1-2 लेकरं आहेत ना, ते देतात मला, दशमांश देतात. तुम्हाला माहिती इकडे काम करायला लोकांचे किती पगार असते, दशमांश किती असते? मग मी काय सांगायला तुम्हाला, पैसा इम्पॉर्टंट आहे, इच्छा इम्पॉर्टंट आहे, विलिंगनेस इम्पॉर्टंट आहे. किंवा माणसाकडे भरपूर आहे, विचार काय आहे त्याचा? मोठी कोठडे बांधीन, लपून ठेवीन, साठवून ठेवीन, हे जीवा खा पे ऐश कर. लगेच वाणी आले, मूर्खा तू काय करालास? काय योजना करालास तू? पुढे जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवाविषयी बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. हालेलुया. स्वतःसाठी संचय करतो, देवासाठी धनवान नाही. देवासाठी धनवान व्हा, तुम्ही ब्लेस्ड होणार. हालेलुया. देवासाठी धनवान व्हा आणि बघा तुम्ही. माझे लेकरं मला विचारतात,
लाखोनी पगार घेतात. मम्मा तू इतना ऑफरिंग देतीये. येस मेरा बच्चा. हालेलुया. कॅश नव्हतं, अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली. म्हटलं पैसा घेऊन ये बा. म्हटलं कशाला पाहिजे का तुला एवढे पैसे. ऑफरिंग केली. इतना लागतं तर ऑफरिंग. मग तोपर्यंत दुसरी मुलगी त्याला म्हणते अगं मम्मी ऐसा ऐसा देतीये. हालेलुया. शिकवा शिकवा. माझी मुलं कधीच अशी कधी मम्मा सुट्टा नाही, मम्मा पैसे दे म्हटलं की मी ऑफरिंग दिलं ना, इतना लावले का एवढं द्यायचं म्हणते. काय सांगाल सत्य. मी काम करत नाही, मी मिळवत नाही, मी पगार देत नाही, मला पगार नाहीये, पण मनाने धनवान आहे माझ्या बाबाच्या राज्यामध्ये फिरण्यासाठी. पुरवतो होते बाबा. असं इथं ऑफरिंग टाकले, असं गेले, कोणतरी हळूच ना सिस्टर प्रेयर करावं. मी असं बघताय इकडे देऊन आलं, इकडं आलं. हालेलुया. हालेलुया. ज्या लेकरं विश्वासाने पेटतात ना त्या पैशावर आशीर्वाद पाठवतो. काय सांगाल देवाच्या गोष्टीमध्ये तुम्ही धनवान जगाच्या गोष्टींमध्ये नाही, कारण ते तुम्हाला एक निराळा वाटेत चालवणार आहेत इथून पुढं. पैशाच्या बाबतीत नाही, आत्म्याच्या बाबतीत नाही, तुमच्या जीवनाद्वारे महान कार्य करणार. हालेलुया. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया. तुम्ही म्हणणार सिस्टर पहिलं काहीतरी वेगळं बोललंय, ते मध्ये कुठं घेऊन गेला, ते कबर बिबर प्रेत आणि मग नंतर हे पैसे, हे सगळं आपल्या जीवनामध्ये सुधार केली. प्रभू मध्ये देव आमच्या जीवनाद्वारे वेगळं काम करण्यासाठी आमच्या जीवनात केर कचरा आम्ही काढली पाहिजे. हे लोभ या गोष्टी जे काही पाहिजे आहे त्या सगळ्या गोष्टी काही वाईट आहेत. जेव्हा आम्ही या गोष्टी घेऊन देवाचं काम करू शकणार नाही. काल एक बाई मला असंच कॉल आलेला विजयवाड्यातून आलेला आणि त्या म्हणत होत्या, म्हटली सध्या मी बघतो ताई दीदी तू लय बिझी आहेस. म्हटलं येस ग्लोरी टू गॉड. म्हटलं मी लय बिझी आहे म्हटलं देवाच्या राज्याच्या कामासाठी. एकही दिवस मी फ्री नाही म्हटलं, आता लय बिझी आहे म्हटलं. मग म्हटले तुम्ही किती वर्षापासून प्रभूमध्ये आहे, किती माझी इच्छा आहे, ते मला वापरूनच घेत नाही बघ. काय म्हणायला लागले, मी आणि माझा मुलगा देव आम्हाला वापरूनच घेत नाही बघ. ओके माझा मुलगा तरी छोटा आहे, छोटा म्हणजे काय इंजिनिअरिंग शिकायला म्हणते. माझा मुलगा तर अजून लहान आहे, त्याला नाही. तर माझी तर किती इच्छा आहे देवासाठी काहीतरी करायचं, ते माझा वापरच करत नाही. तुझी इच्छा असून वापर होत नाही. हालेलुया. त्याला मी साक्ष सांगितलं बाई मी जगात आहे पण मी जगात नाहीये. हालेलुया. मी जगात आहे, मी जगात नाहीये, मी जगात आहे, मी जगाची नाहीये. फक्त बाबाने त्याचं काम करण्यासाठी मला ठेवलेलं. मला माहित नाही किती वर्ष मी जगणार, मला अजिबात माहित नाही मी किती वर्ष जगणार, पण एक मात्र माहित आहे जे बाबाने असाइनमेंट ठेवले ते पूर्ण करणार. गेल्या महिन्यामध्ये असल्या गोष्टी घडल्या, अद्भुत आणि अद्भुत गोष्टी घडल्या. एक मीटिंग मध्ये रिवायवल आलेलं आहे. एक मीटिंग मध्ये साधं घरात गेलेलं वुमेन्स मीटिंग मध्ये तिथं पण परिवर्तन. शेवटी लोक काय म्हणतात, नाही ती बाई ढकलून पाडते खाली सगळ्यांना. काय करते, ढकलून पडते. हा बोलतात. कोणी येशूला सोडले काय, सोडलं येशूला. मग लोकांनी होते ना ते म्हणत अरे ढकलून पडते म्हणजे त्या बाईने तुझं जीवन वाचून सांगितले गेले त्याचं बोल की. होय होय सगळं सांगितलं त्याने बरोबर माझ्याबद्दल, पण ढकलून पडले. हालेलुया. इथं उभारलं की इथं पडत होते लोक, इथं उभारले इथं पडत होते लोक. हा इथं ही म्हणे ना मी ठीक आहे ठीक आहे. हालेलुया. हेलिंग मीटिंग होतं. असलं रिवायवल लोकांच्या जीवनामध्ये आलं. बदलले जीवन, बदलले जे वर्षानुवर्ष पापाच्या गुलामगिरीमध्ये ते लोकांनी सोडले. मी सगळं सोडलं मला फोन करून. ज्या लेकराने मला फक्त 1.5 तास बघितले मीटिंग मध्ये, काल मला फोन आला, मला सांगत होते आम्ही काल कोल्हापूरला चर्चला आलो, दुसऱ्या गावात राहतात. कोल्हापूरला मी चर्चला आलेलो म्हटलं, आणि चर्चमधून जात असं रस्त्यावर कोणतरी बाई तुमच्यासारखंच होती बघा. मी माझी बायकोला म्हटलं त्या सिस्टर आहेत ना, ती म्हटले हो ती सिस्टर नाही कोणती दुसरी बाई. त्याला ही पण माहित नाही, मला बघितलेलं पण ते विचारायला माहित नाही. पण तुम्हाला तुम्ही जे बोललेला शब्द
रोटेड पापामध्ये मुळवलेला व्यक्ती, व्यभिचार, गुटखा, सगळ्या प्रकारचं वाईट असं किचून काढलं देवाने. हालेलुया. असं किचून काढून असं इकडे तिकडे पुलपिटावर उभा केले त्याला. मी म्हणलं बाळ येणाऱ्या दिवसांमध्ये बघ आगे आगे देखा होता है क्या. हालेलुया. देवाला मी लय स्वच्छ, मी लय पवित्र, मी पापच केलं नाही असले लोक देवाला नको. तसल्या लोकांसाठी जगातला साबण स्वच्छ करते. लय गाणे लय वाईट आहे, जगातला कुठल्याही ब्रँडचा साबण स्वच्छ करत नाही, त्यांना ही ब्रँड मिळते. ही ब्रँड सगळ्यांसाठी नाहीये. जे एकदम तुटलेले आहेत, गाण्याळे आहेत, हट्टेपट्ट शी 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 म्हणतात, त्या लोकांसाठी ही ब्रँड आहे. हालेलुया. म्हटलं बाबा लेकरा, म्हटलं तू असं होणार आहेस म्हटलं येणाऱ्या दिवसांना तर बघ. अख्ख्या घरची लोक डोक्याला हात लावत, ह्यो काय होतं, असं काय झालं. कधी झालं हिलिंग मीटिंग? आत्ता आत्ता. हालेलुया. काय झालं तुझ्या जीवनात, एवढा बदल काय? तिची आई म्हणाला ते लोक ख्रिश्चन नाही, विदर्भी लोक आहे. आणि हा बिलीवर आता झाला एकदम स्ट्रॉंग. बायको होती प्रेमात थोडं, आता पूर्ण बिलीवर झाला. तिची आई मम्मी पप्पा म्हणतात म्हणे काय झालं रे तुला, एवढा काय बदललास रे तू. ती पोरगी म्हणते लग्न हो 2017 मध्ये लग्न झालं, आज पण सासू म्हणते एक दिवस तो गेला नाही. परत 2 दिवस जाऊन राहून सगळ्यांना येशूबद्दल सांगून आला. हालेलुया. ज्याला तुम्ही नाकारताय तो येशूला प्रिय आहे. ज्याला तुम्ही तुच्छ लेता, यो काय बदलणार, हे काय होणार, ते देवासाठी श्रेष्ठ आहे. मागच्या वेळी तुम्हाला मेसेज सांगितलं होतं, कुणाला तुच्छ लेखू नका. ते काय सांगतात, देवाच्या गोष्टीमध्ये आम्ही धनवान पाहिजे, देवाच्या गोष्टीमध्ये आम्ही धनवान पाहिजे, जगाच्या गोष्टींसाठी नाही. आता देवबाबा काय म्हणतात, तुम्हाला आणि मलाच घेऊन, जे म्हणतात ना निराला वाटेत मी तुला नेणार, तू सुखाने जाणार, तुला काही त्रास होणार, बिंदास जाशील. आता आपण बघूया यशाया 41 मधला पहिला आपण वाचलेल्या वचनाप्रमाणे. पहिला आपण वाचलो होतो 6वं वचन, 3रं वचन. आपण बघूया 15 आणि 16. आयझाया 41, 15 and 16. यशाया 41, 15 आणि 16. हा व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षपूर्वक ऐका. डीप मिनिंग आहे, पटकन डोक्यात घुसणारा नाहीये. येशूने मत्ते, मार्क, योहान, लूक मध्ये पॅराबल सांगितले, दृष्टांत सांगितले, ते सोपं आहे. ही लई थोडासा डीप आहे. वाचा. यशाया 41, 15. पहा मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे. तू डोंगर मळून त्याचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील. तू त्यास उपसशील, वारा त्यास उडवून टाकील, वावटं त्यास उधळून देईल, आणि तू परमेश्वराच्या ठाई उल्हास पावशील, इस्रायलच्या पवित्र प्रभूचा अभिमान करशील. समजलं? तुम्हाला आणि मला देवाने अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी वापरून घेणार आहे. हालेलुया. समजलं? अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी तुम्हाला आणि मला देव वापरून घेतील. काय सांगायला, माउंटेन डोंगर त्याला तुम्ही गुस्सा करशील. कशाला? डोंगर, डोंगरला काय करणार तुम्ही, पावडर करणार का? गिरण नाही, गिरणीमध्ये होते का हो? आम्हाला एवढ्या सामर्थ्याने देव भरणार आहे की आमच्या सामर्थ्याच्या द्वारे आमच्या लोकांच्या जीवनामध्ये असलेले सर्व बंधन, सर्व पापातून आम्ही त्यांना सोडवणार. समजलं नाही सगळ्यांना? पुन्हा एकदा 15 वचन. पहा मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे. मळणीचे औत तुला मी करेन. कुणाला? नुसतं मळणीचे औत नाही, तीक्ष्ण, दुधारी. ओके. दार असलेले कसं असतं, लई काम करतो. दार नसलेले शक्ती वापरायला लागतो. दे बाबा तुला मी असं वेगळं सामर्थ्याने बरोबर मी तुला बनवणार आहे. पुढे तू डोंगर मळून त्याचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील. हालेलुया. तू स्वतःला बोला मी. माझ्या जीवनातल्या ज्या ज्या गोष्टी वाईट आहेत, माझ्या लोकांच्या जीवनात ज्या ज्या डोंगर आहेत, टेकडी आहे, त्याला मी बुस्सा करेन, त्याला मी छोरा करेन, त्याला मी टेकून द्यावे सगळ्यांना. हालेलुया. कुठली गोष्ट असू दे,
ते म्हणतात कोणी दुसरं नाही, तुम्ही आणि मी करणाऱ्या गोष्टी. ज्याच्या जीवनामध्ये बंधन आहे, डोंगर आहेत, अडकणे आहेत, त्याला आम्ही करणार, कारण देव आम्हाला नवीन मार्गामध्ये चालवत आहे. आम्हाला समजणार पण नाही आम्ही काय करायला लागलो, पण असं वापर आपल्याला करून घेणार आहे, महान कार्य देव करून घेणार आहे. पुढे तू त्यास उफणशील, वारा त्यास उडवून टाकील, वावटत त्यास उधळून नेईल, आणि तू परमेश्वराच्या ठाई उल्हास पावशील. हालेलुया. कधी तुम्हाला उल्हास येईल जेव्हा देवाचं गौरव त्या ठिकाणी होणार. तुम्ही चुरा करणार, डोंगरांना बुस्सा करणार, त्याला पावडर करणार, वारा त्याला उडवून नेणार, म्हणजे काहीही पापाचा सिंबल पण राहणार नाही. नको असलेल्या गोष्टी अजिबात राहणार नाही. बी वाईज. घरात प्रार्थना करताना शहाण्यांसारखं प्रार्थना करा. नवरा किंवा कोणी दारू पितात, पापात आहे, यो पापी आहे, हे व्यसन करते तर जाऊ दे, असं प्रार्थना करू नका. त्यांना मनाला लागण्यासारखं करायचं नाही. देवा चांगला पती दिला, धन्यवाद, थँक्यू, त्यांना तू बदललास, थँक्यू, यांच्या मनामध्ये तू चांगला विचार दिलास. काय करायचं? सैतानाला लाज वाटायला पाहिजे. मागाशी एक गोष्ट घडली. नवरा बायको दोघे बाहेर गेलेले, ओके, बाहेर गेलेले, आणि बाहेर गेल्यात मग नवरा काय म्हटला, चल बिर्याणी घेऊया. काय म्हणले? बिर्याणी घेऊया. बायको म्हणले ओके चला, जरा बिझी होते ते लोक कामात. बिर्याणी म्हणले ओके, म्हणले चला बिर्याणी घेऊया. बिर्याणी घ्यायला गेल्यात जात असताना अचानक एक कॉल आला नवऱ्याला. नवरा जेव्हा कॉल मोबाईल, बायको शिकलेली आहे ना, ती काय अनपढ थोडीच आहे, तिथं दिसलं कोणाचा कॉल आला. दुसरी बाई तिथं असते ना, एकतर अटॅक आला असतं, ती गाडीवरनं खाली पडली असते किंवा नवऱ्याला दोन लावली असते तिथं. समजायला मी काय बोलायला? फोन नवऱ्याला आला असं, नवरा बाळा, बायको बाकी पण बसली व बघितली नाव कुणाचं आलं, काय आलं. बिर्याणी घ्यायला गेली, बिर्याणी घ्यायला. काय बघ कोणाच आलेला? नाही नाही नाही, मग दुसऱ्या व्यक्तीचा आला. याला माहिती आहे कोणाचा फोन आला, ज्या बाईला ठेवले त्याचा फोन आला. ज्या बाईचा त्याच्या चुकीचा समान, त्या बाईचा फोन आला. बायको गाडीवर बसल्याने बघते. मी त्याला शबाशकी दिलं, खरंच बघितली ती बिंदास, नाव बघितली आणि गेली आणि बायकोला बसवली बिर्याणी गाडीवर. आलोच म्हटलं 2 मिनिटांनी गेलं बाबा. मग बायकोनी पण टिंगल केली, काहीतरी जोक मारली, काहीतरी बोलली आणि बिर्याणी घेतली. मला म्हणते मी काही चुकीचं केलो का? अजिबात नाही, 1 नंबर केले. सैतानाला असं लाज वाटला असं म्हटलं, वाटलं की नाही? बाईचा फोन आला तुम्हाला, मला बिर्याणी नको, मला काही नको, आता बिर्याणी नको, काय नको, तुम्ही अजून कराल असं. काय झालं असतं? सैतान जिंकला असता तिथं. बायको बघितली पण कोणाचा फोन आहे, त्याला क्लिअर कट माहित आहे, सबूत हातात आहे. आता मोबाईल हातात घेतले तर सापडलंच असतं की नाही? काय डोकं दिले त्या लेकराला देवाने. वा, टाळे वाजवावं त्या पोलिसांनी. मी म्हटलं शब्बाश, म्हटलं 1 नंबर काम केलीस. म्हटलं मी असं म्हणणार नाही, धरायला पाहिजे होतीस, त्याला सांगायला पाहिजे होते. अरे त्याला काय हरवते, सैतानाला हरवलीस तू. हे कुठलं काम आहे? कुठल्या पत्तीचं, कुठकीच जागी पत्ता आहे? कुठल्या झाडाचा पत्ता आहे हो बाबा फसवणारा? त्याचा लीडर जे आहे त्याला लाजवली ती. तू मला नाव पण दाखवलास, माझा नवरा मला बसून सोडून पण गेला, कुठं गेला मला माहित आहे, तरी पण मी बिंदास आहे. जा रे सैताना, तू काय करतोस माझा? हालेलुया. बी स्ट्रॉंग, बी स्ट्रॉंग इन द लॉर्ड. त्याला स्ट्रॉंग म्हणतात गो. काही नसताना पण काय केली वाटतं, फोन नाही उचल, कुठं बोलायला वाटतं. हालेलुया. बंद करा गाणं, बंद करा. बाबा काय दुसरा वाटत तुला नेणार आहे. ते लेकरू मला म्हणते मी काही चुकीचं केलं का हो? 1 नंबर चांगलं केलेस म्हणा, शबाश. काल पण एका लेकराला असं म्हटलं, काय कसं चाललंय, काय काय तरी व्हायला लागले म्हणते, पण आता रडायला येते, हसायला येते. ओ ग्रेट म्हटलं, माझी झालीच म्हटलं तू. हालेलुया. मी रडत नाही, फक्त रडतो माझ्या आत्म्यांसाठी, जे नाश आत्म्यांसाठी. कशासाठी रडत नाही? पहिला लई रडकी, 1 नंबर रडक, बोलायचं यायचंच नाही, नसतं इकडनं इकडनं इकडनं. आता नाही, अजिबात रडत नाही. माझ्या मुलांना म्हटलं मला रोना क्यों नहीं आ रहा है आजकल? मुलांना विचारलं
का मला रडायला येत नाही आजकाल म्हटलं? अजिबात रडत नाही. 52 सालामध्ये आणि परत सांगतो ना, मागच्या आठवड्यात एक मुलीचा अचानक मला फोन आला. मी स्टेटस लावलं, किती लोकांनी बघितलं मला माहिती नाही, 27 मधले रात्री मला फोन आला. सगळ्यांना माहिती आहे, आता सिस्टर रात्रभर तिथे बसलेलं असते, परदेशात असते ती मुलगी. मला फोन आला, म्हटली आंटी तुमचे व्हिडिओ मी बघितले, जे मुलांसाठी, टीन्स आणि यूथसाठी. सगळे बघितला का मी? सगळे बघितलं? पाठीवर नाही बघितलं? नहीं देखने का, देखा ना छुटकारा मिलता है, सो नहीं देखने का, ऐसे बच करेंगे. तुम्ही बघितलं सगळे? दीपा म्हणाल काय असते ते? तुम्ही बघितलं? तुम्ही बघितलं? टीन आणि यूथ व्हेरी इम्पॉर्टंट आहे, नक्की बघा. ते याची मुलांसाठी नाही, प्रत्येकांसाठी आहे. व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. ती मुलगी म्हटली आंटी ते मी व्हिडिओ बघत होतो, म्हटली माझ्या लाईफ मध्ये मी लहान असताना ज्या ज्या गोष्टी माझ्या जीवनात घडलं मला आठवलं. ती म्हटली मला जागे व्हायला 23 वर्ष लागलं या गोष्टींची आठवण यायला. काय म्हटली? मला समजलंच नाही काय गोष्टी घडल्या माझ्या जीवनामध्ये. आज मोठी मुलगी आहे, ती जॉबला आहे. जी लहानपणामध्ये जीवनामध्ये घडलं ती मला एक एक गोष्ट सांगत होती. मला म्हटली आंटी माझ्याकडे एक गाण वास यायचं हो लहान असताना. छोटं बाळ, बायकांना समजून घेऊ शकता, छोटी बाळ त्याच्याकडे गाण वास यायचं म्हणे. ती म्हणायची माझ्याकडे गाण वास काय येतो, थोडं गाण वास माझ्याकडे काय येतो. काय करता डिस्चार्ज व्हायचं त्याला. 5 वर्षाची मुलगी, किती? 5 वर्षाची मुलगी. ते मुलगी म्हणते मला या सगळ्या गोष्टी करायच्या, मला माहित नाही कोण सख्या वडिलांचे मित्र घरी यायचे, त्या लोकांनी त्या पोरगीला असं करायच्या. पप्पाचे मित्र. 5 वर्षाची मुलगी म्हटली आंटी मला समजलंच नाही होय काय होतं. जेव्हा मी व्हिडिओ बघत होतो म्हटले मला मी झोपेत न उठल्यासारखं जागी झालं म्हणते. म्हणजे तुम्ही त्या शिकवला जे सैतान बीट टाकतो ते वरचं वरील कत्त पाणी घालत असतो आणि ते माझ्या जीवनात झालं. लहानपणात समजत नव्हतं काय काय गोष्टी घडलं, मोठे झाले की त्याच पद्धतीने दुसरे लोक आले, दुसरी काय काय केले, त्यानंतर पण दुसरं आले ते पण काय काय केले. पण म्हटलं आंटी मला डेलिव्हरन्स पाहिजे, मला प्रेयर करा. मधल्या रात्री 3-3:30 दरम्यान मी ऐकलो, त्या लेकराला एन्करेज केलं, त्यासाठी प्रेयर केलं, त्याला एवढा त्याला विश्वासात घेतलं. ती म्हटली आंटी मी इतकं फ्री वाटायला लागले, मला माझ्या जीवनात सगळं बंधन जखट तुटल्यात आंटी म्हटले. आणि म्हटलं अनफॉरगेटेबल डे इन माय लाईफ 26/2/2026. त्या लेकराने टेक्स्ट करून मला असं मेसेज पाठवले. त्याला मी एन्करेज केलं, प्रार्थना केली, बंद केलं फोन आणि जे रूम मध्ये मी बसलो एकटी. कुणीतरी मेले की कसं रडतं तसं मी रडत होते एकटी, किंचाळून रडत होतो. 3:30 वाजता माझ्या प्रेयर हॉलमध्ये त्या लेकराने सांगितलेलं दुःख माझा आतून मला तुटून पडत होता आणि मला भीती वाटत होतं. साईडच्या रूम मध्ये ब्रदर झोपल्यात, बिचारे 4 तास 4.5 तास झोपतात, त्या झोपेतनं उठून येतील म्हणून किंचाळत होतं जोरात. मी डॅडी असं करून मी रडत होतो जोरात. त्या लेकराचा दुःख मला आठवून त्याला मी सांत्वन केलो, त्याला मी बोलाने प्रेयर केलं. पण ते बोललेली एक एक गोष्ट मला अंगात मला शॅडो येत होते, मला वाईट वाटत होता. काय दुष्ट जग आहे. आमच्या लोकांना किंमत नाहीये. लेकरू पूर्ण डेलिव्हरन्स मिळाला, त्याला पूर्ण डेलिव्हरन्स मिळाला. त्याला लय इम्पॉर्टंट आहे त्यांना, ह्यासाठी आम्ही रडतो. बाबा काय म्हणते, तुमचा वापर करून जे डोंगर आहेत, पर्वत आहेत, त्याला भुस्सा करून उडवून टाकेल. तुम्ही आनंद करणार, तुम्ही आनंद करणार, तुम्ही जयघोष करणार. काय सांगते, तुम्ही उल्हास करणार. ती तुम्हाला उचलून, आता भुस्सा डोंगर पडली ढीग पडते ना, उचलून यायला लागते. बायबल काय म्हणते, वारा येईल वाहत नाही, तुम्हाला काही करायचं नाहीये. हालेलुया, हालेलुया. समजायला सर्वांना. सो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. निराळा वाटते ते तुम्हाला चालवणार आहे, वेगळा मार्ग तुम्हाला ते खूप चालवणार आहे, साधे पूर्वीसारखा नाही.
हालेलुया. 15-16 वाचून जाणार, 19 आणि 20 वाचूया आपण. आयझाया 41, 19 and 20. यशया 41, 19, 20. हा. अरण्यात मी गंधसुरू, बाभूळ, मेहंदी व कने यांची लावणी करीन. येस. व रानात सुरू, देवदारू व भद्रदारू एकत्र लावीन. जेणेकरून लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करतील व समजतील की परमेश्वराच्या हातून हे झाले आहे. हालेलुया. ज्या ज्या गोष्टी अशक्य आहेत ते शक्य करणारे देव तुमच्याद्वारे, तुमच्याद्वारे, ओनली बिकॉज ऑफ यू. म्हणून बाबा म्हणून तुला वेगळं वाटत ते मी तुला चालवणार आहे, तर बिंदास जाशील. पुढे काय ब्रिज आहे काय, पुढे काय स्पीड ब्रेकर आहे काय, पुढे काय स्टेशन आहे काय, पुढे विसावाचा ठिकाण आहे का, तू काही विचार करणार नाही, मजेशीर बिंदास जाणार. हालेलुया. चिंता न कर, वो तेरे साथ है. हालेलुया. चिंता नाही करणे का, बाबा नेत आहे नवीन वाटेत जायचं. कारण बाबा काय म्हणतात, डोंगर पर्वत बुस्सा पण उडवून टाकणार, जे अशक्य ते शक्य करणार आमच्या जीवनामध्ये. आता ही झाडाला फुलं लागतच नाही, बाबा म्हणतात फुल लागेल, फुल यायलाच पाहिजे याला. हालेलुया. बाबासाठी सर्व शक्य आहे, काही अवघड नाहीये, काहीच अवघड नाहीये. सो बाबा म्हणतात तुझ्याद्वारे मी या गोष्टी करणार आहे, तुझ्याद्वारे जे अशक्य ते मी शक्य करणार, जे होत नव्हतं ते होणार, जे मिळत नव्हतं ते मिळणार. हालेलुया. समजले का किती इम्पॉर्टंट आहे. पुढे 20 पुन्हा एक करा. जेणेकरून लोक तत्काळ पाहतील, जेणेकरून लोक तत्काळ पाहतील आणि जाणतील, मनन करतील, हा, व समजतील की हा, परमेश्वराच्या हातून हे झाले आहे. आमेन. इस्रायलचे पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले आहे. हालेलुया. जिथे जिथे बायबलमध्ये देवाचे लेकरे होते, जगाच्या लोकांनी त्यांना ओळखले की नाही. काय म्हणले, साक्ष दिले, देव त्याच्या बरोबर होता म्हणून हे झालं, बोलले ना. तर तुम्ही तुमच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही प्रभू मध्ये राहणार, तुमची लोक कबूल करणार, तू देवामध्ये होतीस म्हणून हे झालं. हे अशक्य होतं, तू देवामध्ये असल्या कारणाने झालं. म्हणून मी मागाशी तुम्हाला सांगितलं, केर, कचरा, घाण, नको असलेल्या गोष्टी, जगाचा डामडोलपणा, जगाचं मिरवणूक सगळं काढून टाकले पाहिजे. तर देवानं मला नवीन मार्गामध्ये नेण्याची इच्छा देव दाखवत आहे, तर आम्ही स्वतःला समर्पण केले पाहिजे, पूर्णपणे समर्पण. डॅडी मला माहित नाही काय पुढं होणार आहे, देतो मी तुला, मी तुझ्या हातात पडतो. मला एवढ्या आता वेटिंग मध्ये लोक प्रायसाठी 4-5 मीटिंग, 4-5 गोष्टी आहेत, डेट फिक्स करायचे मला. कंटिन्यू कशाला होतो, जेव्हा तुम्ही देता, देवाच्या तुम्ही स्वतःला समर्पण करता, देव अद्भुत रीतीने कार्य करणार. नाही माझंच आहे, मलाच बघायचं आहे, तिथंच बस. तो सैतान प्रेथला पण मागायला येतो. मोसे जिवंत असताना मी त्याला काय करू शकलो नाही, आता प्रेत दे, त्याच्याद्वारे मी काम करतो. ओके. आणि त्याच ठिकाणी देवाने पण प्रेताना शुगर तुम्हाला सांगितले, कोणाचाही नाश होऊ नये. तर तुम्हाला आणि मला देवाने ठेवले, नवीन मार्गामध्ये चालवत आहे, नवीन जीवन आम्हाला दिलेलं आहे. आपल्या जीवनाद्वारे मोठमोठे डोंगर, दगड, पर्वत यांचा बुस्सा करायचे देवाला. देवाला मग करू शकतो, पण देव डायरेक्ट करत नाही, तुमचा आणि माझा वापर करतो. कारण आमच्याद्वारे देवाला गौरव पाहिजे. हालेलुया. आमच्याद्वारे देवाला गौरव पाहिजे, स्वतःहून काय करत नाही. देव एखाद्या व्यक्तीला निवडतो, त्याच्याद्वारे ते आपला गौरव करून घेतो. हालेलुया. तो आम्ही कसं पाहिजे, काम, शांतीने, बडबड नाही करणे का, हा, भांडत बसायचं नाही, चुक काढत बसायचं नाही, भांडत बसायचं नाही, काहीतरी मागत. मला एक माहित आहे, कुणाला सांगून मला प्रेमच करत नाही, प्रेम करा की, असं मागून प्रेम करून घ्यायचं नाही. बरोबर. मला किंमतच देत नाही, जरा किंमत द्या की, असं रिस्पेक्ट कुणाकडून घ्यायचं नाहीये. कळालं. मिळालं घ्या, नाही मिळालं थँक्यू. देवाकडे बघा, देवाला बघून धन्यवाद द्या, आनंदाने जीवन जगा. हालेलुया. हालेलुया. पुन्हा एक वर यशया 41:3. यशया 41:3. हा. तो त्याचा पाठलाग करतो, जेव्हा तेव्हा त्याने कधी पाऊल ठेवले नव्हते, तिने तो बिनधोक जातो. हालेलुया. पहिली गोष्ट पाठलाग करतो, तुम्हाला एकट्याला सोडणार नाही, ते तुमच्या मागे असणार. नवीन वाट जरी असला तुम्ही बिंदास जाणार, तुम्ही काळजी करणार नाही.
तुम्ही चिंता करणार नाही. तुम्हाला पुढे काय होईल याचं काळजी नसणार. एक माहिती आहे, माझ्या बाबांनी मला न्यायालयात, तो मला सोडणार नाही, तो माझा नाश होऊ देणार नाही. फक्त विश्वासानं त्याला धरून राहायचा, त्याला माठे जायत राहायचा. तेव्हा तू कुठे पण मला नाही, ते तुला करायचं ते तू कर, मी तुझ्या बरोबर आहे, तू माझं पुढे चल. बस. देव नुसतं पुढे राहत नाही, मागे पण राहतो. हालेलुया. माझं मागे पण आणि पुढे पण तोच आहे. देवाला पुढे घ्या. नवीन वाटेत दे बाबा तुम्हाला. मला माहित नाही या महिने प्रॉफेसी वर्ड आहे, काहीतरी तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी देव करत आहे, काहीतरी वेगळं मुवमेंट होत आहे, काहीतरी वेगळा टर्न तुमच्या जीवनामध्ये येत आहे. फक्त मी बिंदास राहायला पाहिजे, बिंदास आरामात जायचं. देवा पण केर कचरा सगळं मनात असलं तर तुम्ही बिंदास राहू शकणार नाही. देवाचं वाट पण तुम्ही जाणून घेऊ शकणार नाही, त्या वाटेत तुम्ही चालू पण शकणार नाही. समजलं सर्वांना मेसेज? हा, कुठे 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 शेवटी फिरणं मी आलो कुठे? हा, कुठं? थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. वर्शिप यू गॉड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. प्रेज द लॉर्ड होली स्पिरिट. रिबामा शिखेरी अंदन मबा खरा रबाशी. म्हणजे लेकरांनो, एकच सांगायचं आहे, समर्पण जीवन जगण्यामध्ये एक आनंदच वेगळा आहे. खूप आनंद आहे, खूप आनंद आहे, खूप समाधान आहे, खूप वेगळंच ते वातावरण असतं. कुठली चिंता नाही, कुठली काळजी नाही, कुठलंच काय नाही, निराश नाही. पण बाबा म्हणत आहे, एक निराळा वाटेत मी तुला नेणार आहे, मी तुझ्या पाठीमाग आहे, पण तुला भीती वाटणार नाही. तू आरामात चालशील, कारण ते मार्ग मीच आहे, मीच तो मार्ग आहे. माझा मार्गात मी तुला चालवेन. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. आजपर्यंत जे अशक्य अशक्य असं वाटत होता, तुझ्याद्वारे ती डोंगर आणि पर्वत मी बुस्सा करेन, तुझ्याद्वारे. आणि तुझ्याद्वारे तुला बघून लोक म्हणतील ह्याच्याबरोबर देव आहे, ह्याच्याबरोबर देव आहे, ह्याच्याबरोबर देव आहे. आणि देव म्हणतो तुला मी एवढा आनंदित करेन आणि तुझ्याद्वारे मी माझं गौरव करून घेईन. थँक्यू डॅडी. थँक्यू बाबा. मी प्रार्थना करत आहे, ज्या ज्या लेकरांना समजलं त्यांच्यासाठी धन्यवाद. थँक्यू जीसस. जे ऐकलं पण समजलं नाही बाबा, त्याचं मन तुम्ही मोकळं करा पाहिजे. Let them understand your word, Father. Thank you, Jesus. मुख उघडा प्रियानं देवाला धन्यवाद द्या. धन्यवाद. जगातला खेळ कचरा घेऊन जर तुम्ही अजूनही जात असाल, अजूनही जगातल्या नाही त्या गोष्टीच्या मागे तुम्ही लागलेला असाल, अजून जग आणि जगातल्या गोष्टी तुम्ही लागले असाल, तर तुम्ही कधीही प्रभूची इच्छा पूर्ण करू शकणार नाही. हे सगळं टाकून द्या. देव कधी कमी पडू देणार नाही. देवाच्या लेकरांचं गरज तो गौरवाने पुरवणारा देव आहे, गौरवाने पुरवणारा देव आहे. कधीही कुठल्याही चांगली गोष्ट मला वाट पडणार नाही. देवाच्या मागे चला, देवाच्या मागे चला. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू जीसस. रिबामा शिखेरी अंदन मबखरा रबाशी. Praise the Lord Almighty, glory Father Lord. Thank you, thank you, thank you Lord. Thank you Lord, thank you Jesus. धन्यवाद. तुझ बिन मेरे मसीहा ये जीवन भी क्या है, जो तेरे दर पे न आए, वो जीना भी क्या है. तुझ बिन मेरे मसीहा ये जीवन भी क्या है, जो तेरे दर पे न आए, वो जीना भी क्या है. जीवन जीवन मैं देता हूँ तुझको, तेरा ही आस है मुझको. मैं जीवन मैं देता हूँ तुझको, तेरा ही आस है मुझको. अपने गले से लगा कर अपनी राह पर चला दे.
अपनी राहों पर चला गए, तुझ बिन मेरे मसीहा ये जीवन भी क्या है, जो तेरे दर पे न आए, वो जीना भी क्या है, तुझ बिन मेरे मसीहा ये जीवन भी क्या है, जो तेरे दर पे न आए, वो जीना भी क्या है, वो जीना भी क्या है, वो जीना भी क्या है। Hallelujah, God, love you, worship you, God Almighty, glory Father. Thank you, Lord. Thank you, Jesus. हो प्रियानो, मनुष्य किती पण चांगला असू दे, किती पण चांगला असू दे, तर त्याच्या जीवनामध्ये येशू नाही आहे, तो जीवन व्यर्थ आहे, तो व्यर्थ आहे. येशू नाही तर काहीच नाही आहे माझ्या लेकरांनो, काहीच नाही आहे. म्हणून येशूने ते आत्मेनं सांगण्यासाठी त्या नरकात पण जाऊन तिथं शुभवर्तमान सांगितलं, त्या आत्म्याच्या तारणासाठी. आज तुम्ही आणि मी या जगामध्ये ठेवलेलं असताना बाबा म्हणत आहे, मी तुम्हाला एक नवीन मार्गातून यासाठी नेत आहे, तुमचा वापर करून जे कठीण पर्वत आहेत, जे डोंगर आहेत, ज्या अशक्य गोष्टी आहेत, त्यांची मी मलिन करीन, त्याची मी गुस्सा करीन, तुम्हाला मी आनंदित करीन आणि मग माझे गौरव मी तुमच्याद्वारे प्रगट करेन. होय बाबा, किती प्रेम तुमचं आहे बाबा आमच्यावर, किती विश्वास आहे बाबा तुम्हाला आमच्यावर, किती तुमची भरोसा आहे राजा आमच्यावर. बाबा, मी लायकीचे नसताना एवढी मोठी जबाबदारी तुम्ही आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद डॅडी. आणि आज पण म्हणत आहे, माझ्या लेकरा तुला ठाऊक नाही, तो नवीन मार्ग आहे, पण तू बिनधास्त जाशील, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तू घाबरणार नाही, तू कचरणार नाहीस. थँक्यू डॅडी, थँक्यू डॅडी. बाबा, हे लेकरांना आता समजलं नाही काय लोकांना, पण जेव्हा ही घरी जाऊन विचार करते ना, हे वचन त्यांना प्रकटीकरण तू देणार आहे, त्यांना समजणार आहे बाबा. तुझं वचन म्हणते बाबा, तुझी वापर मी करणार, तुझ्या कुटुंबामध्ये, तुमच्या लोकांमध्ये, तुम्ही असलेल्या ठिकाणी, माझ्या राज्यामध्ये तुमचा मी वापर करणार, तुझा मी वापर करणार, तुझा मी वापर करणार, तुझा मी वापर करणार. थँक्यू डॅडी. ज्या शक्य ते मी शक्य करणार तुझ्याद्वारे. लोक बघून म्हणतील याच्या बरोबर देव आहे, देव आहे याच्या बरोबर, याच झालेल्या गोष्ट नाही, देव त्याच्या बरोबर आहे. धन्यवाद डॅडी, थँक्यू लॉर्ड, थँक्यू. किती तुम्ही महान परमेश्वर आहे बाबा, किती तुम्ही चांगला बाप आहे राजा. जग आणि जगातल्या गोष्टी नाशवंत आहे, तुझं वचन म्हणून म्हणते बाबा, पुरे झाले जेवढे दिवस तुम्ही जगाच्या गोष्टींसाठी जगला, आता फक्त ख्रिस्तासाठी जगा, देवासाठी जगा, काही कमी पडत नाही. ते मूर्खांसारखं अजून पाहिजे, अजून पाहिजे म्हणू नका. त्याला देवाने एवढा समृद्धी ते विसरला देणाऱ्याला, आणि तो म्हटला, मी साठवून ठेवेन, माझ्या जीवाला मी सांगेन, का पी आणि ऐश कर, दिलेल्याला विसरू नका. तुमचा पुरवठ्याचा उगम कोण आहे याची विसर तुम्हाला पडू नये. देणारा हात तुम्ही बघा, कोण तुम्हाला देते त्याकडे लक्ष ठेवा. तुम्ही कधी गर्व करणार नाही, तुम्ही कधी पुगणार नाही, कधी स्वार्थ बनणार नाही, कधी कंजूस बनणार नाही. तुम्ही देवाच्या लोकांसाठी, त्याच्या राज्यासाठी पुढे असणार. धन्यवाद डॅडी. होय बाबा, जे नवीन मार्गात तुम्ही नेत आहे, या मार्गासाठी धन्यवाद. मी एकच प्रार्थना करतो राजा, ज्या ज्या लेकरांसाठी तू ते मार्ग ओपन केलेला आहेस, त्या लेकरांना तुम्ही समजूतदारपणा द्या राजा. तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करा, ते अंडरस्टँडिंग तुम्ही त्यांना द्या राजा.
जे दार तुम्ही उघडलेलं आहे आणि स्वतः नाकारून गप्प बसू नये, तर त्या वाटेतनं पुढे जाण्यासाठी शक्ती दे. शक्ती दे बाबा, शक्ती दे राजा. तुम्ही कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. इथं असलेल्या प्रत्येकांना प्रवेशाच्या नावाने मी ब्लेस करत आहे. I bless everyone in Jesus name. बापा हा व्हिडिओ जिथे कुठे जाईल, ज्या लेकरे बघतील बापा, त्यांच्या जीवनात सर्व डोंगर आणि पर्वत बापा तू आज बुस्सा केलास, याबद्दल धन्यवाद करत आहे. धन्यवाद करत आहे. जे लेकरे कचरेल आहेत, मी काय करू शकणार, माझ्याद्वारे काय परिवर्तन होणार म्हणणाऱ्या लेकरांना तू आज बापा एक एनर्जी बूस्टर दिलास राजा. तू म्हणणार तुझ्याद्वारेच मी करणार, तुझ्याद्वारेच मी महान कार्य करणार आहे. धन्यवाद तुमच्या प्रीती कृपाने दयासाठी बाबा. हा महिना सर्वांसाठी आशीर्वादाचा, तुमच्या गौरवाचं होऊ दे बापा. तुम्ही म्हणता बाबा या महिन्यामध्ये नवीन गोष्टी घडणार, अद्भुत गोष्टी घडणार, अशक्य त्या गोष्टी घडणार. तुझा आत्मा मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळीक देते. दुसऱ्या कोरिंथी 3:17 मध्ये म्हटल्याप्रमाणे जिथे देवाची आत्मा तिथं मोकळीक आहे. तुझा आत्म्याला पूर्ण मोकळीक देऊन प्रत्येकाला ब्लेस करून तुम्ही कार्य कर, तुमचं गौरव तुम्ही करून घ्या म्हणून प्रवेशाच्या नावाने मागते म्हणून तू आहे. आमेन आमेन आमेन. थँक यू डॅडी. लव यू. वर्शिप यू गॉड. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू जीसस.